नमस्कार. ध्येय यूपीएससी एमपीएससी या युट्यूब चॅनलवर मी अतिश शिंगे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आताच्या लेक्चरमध्ये आपण राज्यशास्त्रातील 1 ते 51 कलमांच्या विश्लेषणाला सुरुवात केलं होतं. त्यामध्ये आपण 1 पासून 35 कलमपर्यंत आपलं डिस्कशन कंप्लीट झालं होतं. त्यामध्ये आपण भारतीय राज्यक्षेत्र, नागरिकत्व संदर्भात तरतुदी आणि मूलभूत हक्कासंदर्भात तरतुदी आणि भारतीय राज्यघटनेचे 6 मूलभूत हक्क आहेत याचं संपूर्ण आपण विश्लेषण केलं होतं. आणि त्यानंतर आपण पुढच्या पॉईंटमध्ये जे घटनात्मक उपाययोजन आहे इथपर्यंतच्या गोष्टी आपल्या कंप्लीट झाल्या होत्या. म्हणजे कलम 1 ते 35 पर्यंतचा डाटा आपला कंप्लीट झाला होता. आताच्या लेक्चरमध्ये आपण राज्यशास्त्राचा पुढचा टॉपिक तो म्हणजे कलम 36 पासून ते कलम 51 पर्यंत असणारे राज्याचे मार्गदर्शक तत्वे ह्या व्हिडिओमध्ये आपण आता अनालिसिस करणार आहोत. मला वाटतं आपण जे राज्यशास्त्रात 1 ते 51 कलमचं विश्लेषणाला सुरुवात केलं होतं त्या विश्लेषणमध्ये हे सर्वात लास्टचं लेक्चर आहे. यामध्ये आपण राज्यशास्त्राचे 10 लेक्चर आपण 1 ते 51 कलम संदर्भात केलं होतं. हे ह्या लेक्चर पासून शेवट लेक्चर आहे. सर्वांना हे लेक्चर सर्वांनी ह्या लेक्चरला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्यामुळे सर्वांचं मी क्लासच्या वतीनं धन्यवाद किंवा आभार सुद्धा मानतो. असाच प्रतिसाद तुमची अपेक्षा पण आहे. तर त्यानंतर आपण पुढचा एखादा जो येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला जे आवश्यक व्हिडिओ असतात ह्या संदर्भात आपण पुढच्या लेक्चरमध्ये पण व्हिडिओ सेंड करू. ठीक आहे. त्यानंतर आताच्या लेक्चरमध्ये नेमकं आपण काय पाहणार आहोत. ठीक आहे. राज्याची मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे. म्हणजे आताच्या व्हिडिओचं टायटल आहे राज्य. ठीक आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कलम 36 ते कलम 51 पर्यंत. ठीक आहे. ह्या गोष्टी आपण आताच्या लेक्चरमध्ये अनालिसिस करणार. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे. कलम 36 पासून कलम 51 पर्यंत. ठीक आहे. आताचे लेक्चर पाहण्याच्या आधी मी सर्वांना सांगेन की याच्या आधी आपण 1 ते 35 संदर्भात जे व्हिडिओ सेंड केले होते ते व्हिडिओ पहिला तुम्ही सर्वांनी अनालिसिस करा. कारण त्या व्हिडिओमध्ये आणि ते व्हिडिओ जर तुम्ही अनालिसिस केला तर तुम्हाला हे कलम चांगल्या प्रकारे समजू शकतात. जेव्हा तुम्ही भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करता तर भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला मी मूलभूत हक्काची डेफिनेशन करताना सांगितलं होतं की मूलभूत हक्क म्हणजे नेमकं काय. जेव्हा तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास करता तर राज्यशास्त्रामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टी असतात. एकीकडे राज्य म्हणजे एकीकडे स्टेट असतं. ठीक आहे. हे राज्य कोणी तयार केले तर या राज्याची निर्मिती लोकांनी तयार केल्या. रुसोचा जो राज्य निर्मितीचा सामाजिक करार सिद्धांत होता ह्या सामाजिक करार सिद्धांतामध्ये रुसून सांगितलं होतं ह्या राज्यांची निर्मिती कोण केले तर राज्याची निर्मिती कोण केले तर लोकांनी केले. ठीक आहे. लोक किंवा जनता यांनी काय केलं तर राज्याची निर्मिती केली होती. असभ्य समाज होता, पूर्णपणे अराजकता होती, कोणतेही नियम नव्हते, कोणत्याही अटी नव्हत्या. ठीक आहे. अशा वेळी समाजाच्या विकासासाठी काहीतरी नियमांची गरज होती, काहीतरी कायद्यांची गरज होती. त्यामुळे लोकांनी आपाप स्वतःमध्ये करार केला आणि काही लोकांच्या मध्ये काय दिले तर अधिकार दिले की तुम्ही आमच्यासाठी नियम करा, आमच्यासाठी कायदे करा आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करा. ठीक आहे. अशा तो राज्यशास्त्राची निर्मिती झाली असं रुसोचा सामाजिक करार सिद्धांत सांगतो. आणि दुसरा सिद्धांत होता त्यामध्ये देवी सिद्धांत होता. देवी सिद्धांतामध्ये काय तर देवानं राज्याची निर्मिती केल्या त्याने सांगितलं की तुम्ही जावा आणि ह्या लोकांची निर्मिती आम्ही केली त्या लोकांना तुम्ही काय द्या तर कायदा करा, कानून करा, त्यांना सुव्यवस्था द्या. असं देवाने निर्मिती केलं राज्य निर्मितीचा देवी सिद्धांत म्हणतात. ठीक आहे. हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं मूलभूत हक्कामध्ये. तर मूलभूत हक्काचा अभ्यास करताना तुम्हाला मी डेफिनेशन सांगितलं होतं की राज्याच्या विरोधामध्ये लोकांना जे दावे मिळतात, राज्यांच्या विरोधामध्ये लोकांना जे दावे मिळतात त्यांना आपण मूलभूत हक्क असं म्हणतो. ठीक आहे. आणि ते आपण मागच्या लेक्चरमध्ये अनालिसिस केलं होतं. राज्याची मार्गदर्शक तत्वे म्हणजे नेमकं काय तर राज्याची मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय. हे जे राज्य आहे हे राज्य लोकांच्यासाठी काम करतं. तर हे राज्यानं कसं काम केलं पाहिजे हे सांगणाऱ्या गोष्टी म्हणजे राज्याचं मार्गदर्शक तत्व. की राज्य करताना शासन करताना कशा धोरणाचा अवलंब केला पाहिजे. राज्य करताना शासन व्यवस्थेनं कोणत्या धोरणाचा अवलंब केला पाहिजे हे सांगणारे तत्व म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. भारतीय राज्यघटनेमध्ये जी शासनकर्ता असणार आहे, जे सरकार असणार आहे, जे विधिमंडळ असणार आहे, जे कायदेमंडळ असणार आहे, याला आपण एक नियम सांगितले की तुम्ही कायदा करत असताना, तुम्ही विधी करत असताना, तुम्ही कायद्याची अंमलबजावणी करत असताना, तुम्ही सत्तेचा उपभोग घेत असताना ह्या सत्तेचा उपभोग तुम्हाला कोणती कार्य करायची आहेत आणि ती कार्य कशा पद्धतीने करायची आहेत
दिलेत, यासाठी त्याला काहीतरी मार्गदर्शक काहीतरी दिशादर्शक दिलेत. ह्या दिशादर्शकांना आपण काय म्हणतो, मार्गदर्शक तत्वे असे म्हणतात. ठीक आहे. तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचं आहे ते तर सांगण्याची आवश्यकता नाही, कारण की 1 ते 51 कलमचं महत्व काय ते तुम्हाला आतापर्यंत सगळ्या लेक्चरमध्ये समजलं असेल की या लेक्चरचं महत्व काय आहे ते. ठीक आहे. मग ह्या पॉईंटमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीचं अनालिसिस करणार आहोत, की या टॉपिकमध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, ह्या टॉपिकमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. तर सुरुवातीला पहिला असेल की मार्गदर्शक तत्वांची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय. ठीक आहे. त्याचा पहिला टॉपिक आहे की मार्गदर्शक तत्वांची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ठीक आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे काय, की मार्गदर्शक तत्वे अचानकपणे आली का, तर मार्गदर्शकाची सुरुवातीला कोणती समितीची शिफारस आली होती, मार्गदर्शकाचा प्रभाव का होता, ते का आलं घटनेमध्ये. ठीक आहे. त्याला म्हणतात ऐतिहासिक पार्श्वभूमी की मार्गदर्शक तत्वांची ऐतिहासिक पार्श्वभूमी. त्यानंतर पुढचं कोणतं आहे की मार्गदर्शक तत्वांची वैशिष्ट्ये. भारतीय राज्यघटनेमध्ये जी मार्गदर्शक तत्वे दिल्या त्या मार्गदर्शक तत्वाची कोणती वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर घटनात्मक तरतुदी, तिसऱ्या पॉइंट मध्ये आपण पाहणार आहोत घटनात्मक तरतुदी. कलम 35 ते कलम 36 ते कलम 51 यामध्ये कोणकोणती मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेमध्ये दिले, म्हणजे कलम 36 ते 51 पूर्ण सर्व मार्गदर्शक तत्वे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर घटनात्मक तरतुदी पुढचा आहे की जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्या मार्गदर्शकाचं विभाजन कसं केलंय, मार्गदर्शकाचे विभाजन. ठीक आहे. म्हणजे काही मार्गदर्शक विभाजन कसं केलंय की काही सामाजिक मार्गदर्शक आहेत तत्व आहेत, सामाजिक किंवा समाजवादी मार्गदर्शक तत्व आहेत, समाजवादी. काही मार्गदर्शक तत्व गांधीवादी आहेत. ठीक आहे. मग आपण हे विभाजन केले, मार्गदर्शक तत्वाचं आपण वेगवेगळ्या भागामध्ये विभाजन केले. गांधीवादी आहेत, काही समाजवादी आहेत, तर काही बुद्धिवादी पण आहेत. बुद्धिवादी शब्दाचा अर्थ समजतो. ठीक आहे. पुढे आपण अनालिसिस करणार आहे. म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये समाजवादी मार्गदर्शक तत्व कोणते, गांधीवादी मार्गदर्शक तत्वे कोणते आहेत, आणि बुद्धिजीवी मार्गदर्शक तत्वे कोणते आहेत, असे 3 भागामध्ये आपण मार्गदर्शकाचं विभाजन करतो. हे पुढे अनालिसिस करायचं आहे. त्यानंतर ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत, मार्गदर्शक तत्वांचे महत्व काय, मार्गदर्शक तत्वांचे महत्व. ठीक आहे. वेगवेगळे घटनाकार आहेत, घटनाकारांनी मार्गदर्शक तत्वाचे महत्व सांगितले. जसं महत्व सांगितले मार्गदर्शक तत्वाचं, त्याचप्रमाणे महाराजांनी काही ठिकाणी टीका सुद्धा केली. मग कोणत्या मार्गदर्शक तत्वावर कोणत्या टीका होतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण आताच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पण त्याचबरोबर तुम्हाला एक तुमच्या परीक्षेवर एक महत्त्वाचा पॉईंट पण असतो की भारतीय राज्यघटनेमध्ये जी मार्गदर्शक तत्वे आहेत, ह्या मार्गदर्शक तत्वामध्ये कधी बदल केला. ठीक आहे. बदल म्हणजे काय की मार्गदर्शक तत्वामध्ये बदल करता येतो का, तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 368 वापर करून घटना दुरुस्ती करता येते, आणि या घटना दुरुस्ती अंतर्गत मार्गदर्शक तत्वामध्ये पण बदल करता येतो. मग आतापर्यंत मार्गदर्शक तत्वामध्ये कधी बदल केला आणि कोणता बदल केला, हे सुद्धा तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्वाचं आहे. त्यावर थोडं आपण डिस्कशन करणार आहोत की आतापर्यंत मार्गदर्शक तत्वामध्ये कोणता बदल केला आणि कोणते कलम मार्गदर्शक तत्वामध्ये ऍड केले होते. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण जी मार्गदर्शक तत्वे आहेत, ठीक आहे, ही भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्याचप्रमाणे भाग 4च्या बाहेर सुद्धा काही मार्गदर्शक तत्वे आहेत. जसं तुम्हाला बघा, म्हणजे भाग 4च्या बाहेरील मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या भाग कलम 36 ते 51 सोडून भारतीय राज्यघटनेच्या बाहेर सुद्धा काही मार्गदर्शक तत्वे दिलेत. ही बाहेरची मार्गदर्शक तत्वे कोणती आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण आताच्या लेक्चरमध्ये अनालिसिस करणार आहोत. मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल की आताच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. ऐतिहासिक पार्श्वभूमी, मार्गदर्शक तत्वांची वैशिष्ट्ये, घटनात्मक तरतुदी, मार्गदर्शक तत्वाचं विभाजन, त्यानंतर मार्गदर्शक तत्व महत्व, त्यावर टीका कोणते होते, आणि मार्गदर्शक तत्वामध्ये आतापर्यंत केलेला बदल. ठीक आहे. आणि बदलनंतर पुढे पाहायचं की भाग 4च्या बाहेरील मार्गदर्शक तत्वे कोणते आहेत, ह्या सगळ्या गोष्टी लेक्चरचं अनालिसिस आपण आताच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आत्ताचं व्हिडिओ जरा मोठं होऊ शकतं, पण आत्ताचं व्हिडिओ आपल्या राज्यशास्त्राचं 10वं लेक्चर आहे, आणि 10व्या लेक्चरमध्ये आपण राज्यशास्त्राचं संपूर्ण राज्यशास्त्राचे 1 ते 51 कलम आपण संपवणार आहोत. त्यामुळे आत्ताचं लेक्चर जरा मोठं होऊ शकतं, पण तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे लेक्चर खूपच महत्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी हे लेक्चर शेवटपर्यंत पहा, कारण ह्या लेक्चरचा उपयोग तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये भरपूर होणार आहे, आणि जे मार्गदर्शक तत्व आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात सुद्धा राहणार आहे, आणि त्याचं महत्व सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजणार आहे. ठीक आहे. तर चला त्यातला पहिल्या पॉइंटला सुरुवात करूया की मार्गदर्शक तत्वांची ऐतिहासिक बॅकग्राऊंड काय आहे. ठीक आहे. ऐतिहासिक बॅकग्राऊंड.
पहिला पॉईंट आपण पाहणार आहे महाराज तत्वाची ऐतिहासिक बॅकग्राऊंड. ठीक आहे, सुरुवातीला पहा की भारत आता 1947 ला काय झालं होतं, भारत स्वतंत्र झाला होता. ठीक आहे, सगळ्यांना कल्पना आहे की 1943 ला भारत स्वतंत्र झाला होता. मग भारत स्वतंत्र, भारताची राज्यघटना कशी असेल त्यासाठी घटना समिती स्थापन झाली होती. ठीक आहे, मग भारतीय राज्यघटनेमध्ये लोकांना कोणते अधिकार द्यायचे, लोकांसाठी कोणकोणत्या सुविधा द्यायचे, यासाठी 1945 ला तेज बहादूर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली होती. आणि त्या समितीनं आपल्या अहवालामध्ये 2 गोष्टी सांगितल्या होत्या की भारतीय राज्यघटनेमध्ये निर्मिती होत असताना की लोकांना 2 प्रकारचे अधिकार दिले पाहिजे. एक न्यायप्रविष्ट अधिकार दिले पाहिजे आणि दुसरं बिगर न्यायप्रविष्ट अधिकार दिले पाहिजे. म्हणजे कोणती समिती, तर तेज बहादूर समिती. ठीक आहे, ह्या समितीची शिफारस होती की भारतीय राज्यघटनेमध्ये लोकांना अधिकार देत असताना लोकांना 2 प्रकारचे अधिकार दिले पाहिजेत. पहिला अधिकार पाहिजे तो म्हणजे न्यायप्रविष्ट पाहिजे, दुसरा अधिकार पाहिजे तो बिगर न्यायप्रविष्ट पाहिजे, बिगर किंवा गैर न्यायप्रविष्ट पाहिजे. असे 2 प्रकारचे अधिकार दिले पाहिजे असं तेज बहादूर समितीने 1945 ला सांगितलं होतं. ठीक आहे, मग न्यायप्रविष्ट म्हणजे काय की लोकांना तुम्ही काही असे अधिकार दिले पाहिजेत. ठीक आहे, लोकांना काही असे अधिकार दिले पाहिजेत तर ते अधिकार शासन व्यवस्थेनं किंवा राज्य व्यवस्थेनं ते अधिकार जर काढून घेतले तर ते पुन्हा मिळवून देण्याचा न्यायपालिकेला काय असेल, अधिकार असेल. न्यायपालिका किंवा न्यायमंडळ याला अधिकार असेल. जे लोकांना तुम्ही काही असे अधिकार द्या की ते अधिकार राजव्यवस्थेला किंवा शासन व्यवस्थेला काढून घेता येणार नाही. आणि ते जर अधिकार जर काढून घेतलं तर त्याच्या विरोधात न्यायालय ते पुन्हा अधिकार लोकांना मिळवून देईल. ठीक आहे, म्हणजे त्याला न्यायालयीन स्वातंत्र्य किंवा न्यायालयीन काय असेल, संरक्षण असेल, त्याला म्हणतात न्यायप्रविष्ट. मग भारतीय राज्यघटनेमध्ये काही गोष्टी न्यायप्रविष्ट टाकल्या ते तुम्हाला भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये पाहायला मिळतं. इथं काय आहे तर ते न्यायप्रविष्ट आहेत. कलम 12 ते 35 मध्ये दिलेले मूलभूत हक्क आहेत. हे मूलभूत हक्क जर शासन व्यवस्थेनं काढून घेतलं तर ते पुन्हा न्यायालयामार्फत पुन्हा मिळवून घेता येतं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे न्यायप्रविष्ट पाहायला मिळतात. ठीक आहे, आणि दुसऱ्या काही गोष्टी होत्या जी लोकांना देणं आवश्यक होतं पण त्या काळातली शासन व्यवस्था ते देऊ शकत नव्हती. तर भविष्यात आम्ही लोकांना हे अधिकार देऊ. उदाहरणार्थ बघा की आता नुकतं भारत स्वातंत्र्य झाला होता आणि स्वातंत्र्य भारतामध्ये सर्व लोकांना शिक्षण द्यायचं. ठीक आहे, सर्व लोकांना शिक्षण द्यायचं. 1947 ला भारतातील सर्व लोकांना 7 ते 14 वर्षातील किंवा 6 ते 18 वर्षातील मुलांना सर्वांना जर मोफत शिक्षण द्यायचं म्हटलं आणि हा शिक्षणाचा जर मूलभूत अधिकार दिला असता 1947 ला तर त्या कालखंडामध्ये भारतामध्ये असणारी लोकसंख्या, त्या लोकसंख्येला सर्वांना आपण शिक्षण देऊ शकलो असतं का? त्यासाठी लागणारी जी शिक्षकांची फॅसिलिटी होती म्हणजे एवढा शिक्षक स्टाफ आपल्यापाशी होता का? त्या टायमाची आपली साक्षरता होती जी 17% होती, नियरली 17%च्या आसपास होती. एवढे मुळात 100 पैकी 17% लोक फक्त शिकलेले आहेत. मग ते शिकलेल्या लोकांच्या मध्ये काही प्रशासकीय अधिकारी आहेत, बाकी सरकारच्या सिस्टीम मध्ये आहेत. मग त्यामध्ये किती टक्के लोक शिक्षक आहेत? मग शिक्षकांची कमतरता होती. सर्वांना जर शिक्षणाचा अधिकार आपण 1947 ला दिला असतं तर त्यासाठी लागणारी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे शाळेच्या इमारत, शाळेसाठी लागणारी जमीन, त्यानंतर त्या शाळेमध्ये लागणाऱ्या आतल्या सुविधा, त्यामध्ये बाकीच्या गोष्टी असल्या सगळ्या सुविधेला आपण परिपूर्ण होतो का? तर ते परिपूर्ण नव्हतं. त्यामुळे आपण जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला त्याच वेळी आपण सर्वांना शिक्षणाचा अधिकार देऊ शकत नव्हतं कारण ते व्यावहारिक नव्हतं. तर भविष्यात आम्ही सर्वांना शिक्षणाचा अधिकार देऊ, सर्वांच्यासाठी शिक्षणामध्ये चांगल्या सुविधा करू. मग असा जो शिक्षणाचा हक्क होता तो आपण न्यायप्रविष्ट नाही देता तो बिगर न्यायप्रविष्टमध्ये ठेवला. कारण का? सर्वांना शिक्षण देणं शासन व्यवस्थेला आता शक्य नव्हतं कारण शासन व्यवस्थेमध्ये संसाधनाची, साधन संपत्तीची, वित्ताची काय होती, कमतरता होती. ठीक आहे, त्याचप्रमाणे आपण आरोग्य म्हटलं. ठीक आहे, आरोग्य बघा नुकता 1947 ला भारत स्वातंत्र्य झालाय. भारतातील सर्व जनतेला आपण जर आरोग्य फ्री मध्ये द्यायचं डिक्लेअर केलं असं सरकारनं आणि प्रत्येकाच्या आरोग्याची चांगली तपासणी करणं, सर्वांना चांगलं आरोग्य देणं हे शासन व्यवस्थेला कंपल्सरी करण्यात आलं होतं. आणि प्रत्येकाला जर चांगल्या आरोग्याच्या फॅसिलिटी मिळत नसतील तर न्यायालयात जर दाद मागता येत असेल तर भारतीय जनतेला 1947 ला की 1950 ला सर्वांना
चांगलं आरोग्य देता आलं असतं का शासन व्यवस्थेला? आपल्यामध्ये गरिबी किती होती, दारिद्र्य किती होतं, अशाक्षरता किती होती, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर सर्वांना आरोग्य चांगलं देणं त्या काळात सुद्धा व्यवहारिकदृष्ट्या योग्य नव्हतं आणि आता सुद्धा. पण आता भारताची परिस्थिती काय, भारत स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष झाले, त्यामुळे आता आपण आयुष्यमान भारतासारख्या काही योजना आणल्या आणि विमा मार्फत आपण भारतीय सर्व लोकांना आरोग्याच्या सुरक्षित कवचामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करतोय. पण तरी सुद्धा आपण सर्वांना आरोग्य देणं हे शासन व्यवस्थेला अजून सुद्धा शक्य नाही. कारण शासन व्यवस्थेमध्ये काय आहे तर संसाधनाची कमतरता आहे, पैशाची कमतरता आहे, वित्तीय संसाधनाची कमतरता आहे. ठीक आहे, म्हणजे पहा की आपण 1947 चा विचार करतो तर काही गोष्टी या कंपल्सरी देणं शासन व्यवस्थेला शक्य होतं, तर त्या न्यायप्रविष्ट केल्या, ते मूलभूत हक्कामध्ये समावेश झालं. आणि जे भविष्यामध्ये आम्हाला अशा प्रकारचं काम करायचं आहे ते आमचं भविष्याचं लक्ष आहे. जसं सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं आहे, सत्ता काही लोकांच्या हातामध्ये राहता सत्याचं विभाजन झालं पाहिजे, अशा काही तरतुदी ज्या भविष्यामध्ये आम्हाला करायच्या होत्या, अशा सर्व गोष्टी तुम्हाला बिगर न्यायप्रविष्ट यामध्ये आल्या. त्यालाच आपण म्हणतो मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे, तो जरा इतिहास तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, त्याचप्रमाणे रोजगार आहे की 1947 ला भारतीय सर्व जनतेला रोजगार देणं शक्य होतं का, तर ते शक्य नव्हतं. पाठीमागे रिझन काय होतं की आपल्या इथं साधन संपत्तीची काय होती, कमतरता होती. मग भविष्यात आम्ही भारतीय सर्व जनतेला रोजगार देईल. ठीक आहे, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पुढं करायचं आणि हे शासन व्यवस्थेचं काय असेल, कर्तव्य असेल. ठीक आहे, ह्यासाठी तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे, बघा म्हणजे मार्गदर्शक तत्व इतिहासामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट काय समजते की मार्गदर्शक तत्वे म्हणजे नेमकं काय होते, मूलभूत हक्काप्रमाणेच आहेत, ते मूलभूत हक्कच आहेत, फक्त ते न्यायप्रविष्ट नाहीत, तर ते शासन व्यवस्थेचं फक्त कर्तव्य आहे. ठीक आहे, हा त्याचा ऐतिहासिक बॅकग्राऊंड आहे, तो थोडं तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की मार्गदर्शक तत्वे म्हणजे नेमकं काय. आणि हे मार्गदर्शक तत्वे तुम्हाला 1935 चा जो कायदा होता, त्या 1935 च्या कायद्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख होता. सूचनाची साधने ह्या शब्दामध्ये त्याचा उल्लेख होता. म्हणजे 1935 च्या ब्रिटिश कायद्यामध्ये सुद्धा मार्गदर्शक तत्वाचा समावेश होता. त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा मार्गदर्शक तत्वाचा समावेश आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरी गोष्ट की जे मार्गदर्शक तत्वे आहेत, ह्या मार्गदर्शक तत्वाची वैशिष्ट्ये कोणती आहेत. मार्गदर्शक तत्वांची वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेली जी मार्गदर्शक तत्वे आहेत, त्या मार्गदर्शक तत्वांची वैशिष्ट्ये कोणती आहेत. ठीक आहे, याच्या आधी आपण मूलभूत हक्काची वैशिष्ट्ये पाहिलं होतं. मूलभूत हक्क म्हणजे काय, मूलभूत हक्काची वैशिष्ट्ये कोणते. ठीक आहे, वैशिष्ट्य का महत्वाचे असतात तुमच्या परीक्षेच्या प्री परीक्षेला, ते काय येतं की सुरुवातीला प्री परीक्षेच्या 1-2 फॅक्टर मध्ये येतात की मार्गदर्शक तत्वांची वैशिष्ट्य काय. ठीक आहे, तसं मूलभूत हक्काचे आपण 8 वैशिष्ट्य पाहिले होते, त्याचप्रमाणे मार्गदर्शक तत्वाची वैशिष्ट्य आहेत. पहिलं वैशिष्ट्य काय असणार आहे, जे आपण मगाशी पाहिलं ते की मार्गदर्शक तत्वे काय, न्यायप्रविष्ट नाहीत, न्यायप्रविष्ट नाही. ठीक आहे, याचा अर्थ सगळ्यांना समजतो की मार्गदर्शक तत्वाची जर अंमलबजावणी झाली नाही तर आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकत नाही, न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकत नाही ते पुन्हा, कारण की हे न्यायप्रविष्ट नाहीत. जसं मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत, मूलभूत हक्काचं जर हनन झालं, ठीक आहे, तर आपण काय करू शकतो की न्यायालयामध्ये याचिका दाखल करून ते पुन्हा मिळवून घेऊ शकतो किंवा न्यायालय मूलभूत हक्काचं संरक्षण करेल. पण न्यायप्रविष्टाचं संरक्षण डीएसपी तर आपण म्हणतो महाराष्ट्र तत्वाचं मात्र न्यायालय संरक्षण करू शकत नाही. ठीक आहे, दुसरं वैशिष्ट्य काय आहे तर ते राज्यसंस्थेला काय करतात, मार्गदर्शन किंवा राज्यसंस्थेला एक मार्ग दाखवतात की कसं की शासन व्यवस्था कशी करायची, शासन व्यवस्था कशी करायची हे मार्गदर्शक तत्वे प्रत्येक राज्य व्यवस्थेला सांगत असतात की भारतामध्ये राज्य करत असताना शासन व्यवस्था चालवताना ती कशा प्रकारे चालवायची आहे आणि या शासन व्यवस्थेचं नेमकं उद्दिष्ट काय आहे. ठीक आहे, जी भारतामध्ये शासन व्यवस्था आहे, ह्या शासन व्यवस्थेचं नेमकं उद्दिष्ट काय आहे की भारताचं शासन नेमकं काय करेल. तर जे मार्गदर्शक तत्वामध्ये जे उदात्त आदर्श सांगितला त्या आदर्शाप्रमाणे जर भारतीय राज्यकर्त्यांनी किंवा राज्यकर्त्यांनी किंवा शासन व्यवस्थेनं त्या आदर्शाच्या आधारे जर भारतात राज्यव्यवस्था निर्माण केली तर भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग बनू शकतो, अशी भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शकामध्ये उदात्तपणे सांगितलंय. पण हे कुणावर डिपेंड आहे तर शासनकर्त्यांना सांगितले की तुम्ही अशा प्रकारे काम केलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय की जे शासन व्यवस्था आहे ती राज्यव्यवस्था आहे, त्या राज्यव्यवस्थेचं नेमकं उद्दिष्ट काय असेल हे तुम्हाला मार्गदर्शक तत्वामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर पुन्हा काय पाहायला मिळतं तर मार्गदर्शक तत्वामध्ये तुम्हाला आर्थिक, सामाजिक व राजकीय लोकशाही पाहायला मिळते. आर्थिक, सामाजिक
व राजकीय लोकशाही पाहायला मिळते. ठीक आहे. आतापर्यंत भारतीय राज्यघटने फक्त राजकीय लोकशाही तुम्हाला दिले का, फक्त राजकीय अधिकार दिले का? राजकीय अधिकाराबरोबर भारतीय राज्यघटना तुम्हाला सामाजिक अधिकार सुद्धा देते, त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक अधिकार सुद्धा देते आणि तिन्ही प्रकारची लोकशाही आपल्यामध्ये नांदते. कारण का मराठी तत्वामध्ये तुम्हाला हे मराठी तत्वाचं प्रमुख वैशिष्ट्य पाहायला मिळतं. आर्थिक लोकशाही म्हणजे काय, जी कलम 39 मध्ये सांगितले, पुढे आपण पाहणार आहे. सामाजिक लोकशाही म्हणजे काय, तर ते कलम 39 मध्ये सामाजिक लोकशाही, 38 मध्ये सामाजिक लोकशाही सांगितलंय आणि 39 मध्ये आर्थिक लोकशाही सांगितलंय. ठीक आहे. राजकीय लोकशाहीसाठी तुम्हाला भारतीय राज्यघटनेचं 324 325 कलम पाहायला मिळतं. ठीक आहे. म्हणजे आपण थोडं अनालिसिस करणार आहे की आर्थिक म्हणजे काय, सामाजिक म्हणजे काय, राजकीय लोकशाही म्हणजे काय आणि ती भारतामध्ये कशा प्रकारे आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे डिस्कशन करणार आहोत. त्यानंतर चौथा पॉईंट आहे आर्थिक, सामाजिक व राजकीय लोकशाही. नंतर पुढचा पॉईंट आहे त्यामध्ये मराठी तत्वामध्ये तुम्हाला काय, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता याचा आदर्श सुद्धा पाहायला मिळतो. म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, अखंडत्व. ठीक आहे. ह्या सगळ्यांचा आदर्श सुद्धा तुम्हाला आपल्या मराठी तत्वामध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर तिसरं जे पाचवं वैशिष्ट्य मराठी तत्वाचं पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य, हे जे मार्गदर्शक तत्वे आहेत ते भारतामध्ये पोलीस राज्याऐवजी भारतामध्ये काय करतात, तर पोलीस राज्याऐवजी भारतामध्ये कल्याणकारी राज्य निर्मिती करतात. मग पोलिसी राज्य म्हणजे नेमकं काय आणि कल्याणकारी राज्य म्हणजे नेमकं काय, ह्या दोघांतला फरक समजला पाहिजे. जसं जे मूलभूत हक्क असतात, मूलभूत हक्क काय करतात, तर मूलभूत हक्क एखाद्या व्यक्तीचं शासन व्यवस्था निर्माण करण्याऐवजी कायद्याचं राज्य प्रस्थापित करतात. मूलभूत हक्क हे कायद्याचे राज्य प्रस्थापित करतात, तर मार्गदर्शक तत्वे हे कल्याणकारी राज्य व्यवस्था प्रस्थापित करतात. ह्या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. मग पोलीस राज्य म्हणजे नेमकं काय, की पोलिसांच्या हातामध्ये सर्वोच्च सत्ता, पोलीस म्हणजे काय, तर काठीच्या किंवा दंडाच्या आधारावर जर शासन व्यवस्था चालत असेल तर त्याला पोलिसी राज्य व्यवस्था असं म्हणतात. की ज्या राज्य व्यवस्थेमध्ये पोलिसांना सर्वोच्च अधिकार असतात, दंडशक्ती सर्वात जास्त असते, दंडशक्तीला सर्वात जास्त महत्व असतं आणि त्यामुळे लोकांच्या कल्याणाचं महत्व नको, तर मानवाधिकाराचं संरक्षण नसतं. याला काय म्हणतात, पोलिसी राज्य म्हणतात. भारतामध्ये पोलिसी राज्य व्यवस्था नाही. आपण पोलिसांना काही मर्यादे, आपल्या इथं पोलीस यंत्रणा फक्त तपासणी करण्यापुरती मर्यादित आहे. पण एखाद्या खटल्याचा न्याय निवाडा करायचा असेल तर असा न्याय निवाडा करण्यासाठी आपण न्यायपालिका स्वतंत्र केल्या. पोलीस यंत्रणा फक्त तपासणी यंत्रणा आहे. म्हणजे आपल्या इथं पोलिसांचं राज्य नाही, तर आपल्या इथं लोकांच्या कल्याण करणारं कल्याणकारी राज्य व्यवस्था निर्माण केल्या. आणि हे कल्याणकारी राज्य व्यवस्था निर्माण करायचं काम कोण करतं, तर राज्याची मार्गदर्शक तत्वे करतात. ठीक आहे. बघा, ही मराठी तत्वाचे काही 4 ते 5 मी वैशिष्ट्य सांगितले. तुमच्या पुस्तकामध्ये 7 ते 8 वैशिष्ट्य आहेत. पुढचे 3-4 वैशिष्ट्य आहेत ते सिंपल आहेत, ते तुम्हाला वाचून समजू शकतात. सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पोलीस राज्याऐवजी काय करतात, तर कल्याणकारी राज्य निर्माण करतात. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा आदर्शाची जी जोपासना करतात. आर्थिक, सामाजिक, राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. त्यानंतर पुन्हा जी राज्य संस्था आहे ते राज्य संस्थेचे नेमकं भारतामध्ये राज्य संस्थेचं नेमकं कोणतं उद्दिष्ट असेल हे उद्दिष्ट सुद्धा मराठी तत्वे सांगतात आणि त्याप्रमाणे ते न्यायप्रविष्ट नाहीत. ठीक आहे. ही मराठी तत्वाचे काही वैशिष्ट्य आहेत. ठीक आहे. मला वाटतं सर्वांना वैशिष्ट्य समजलं असेल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे. पुढच्या पॉईंट मध्ये आपण घेऊया की जे मार्गदर्शक तत्वे आहेत त्या संदर्भात घटनात्मक तरतुदी कोणत्या आहेत. मार्गदर्शक तत्वासंदर्भात घटनात्मक तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कलम 36 ते कलम 51 मध्ये मार्गदर्शक तरतुदी दिले. तर त्या संदर्भात कोणत्या घटनात्मक तरतुदी आहेत ते आपण आताच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं घेऊया कलम 36. कलम 36 मध्ये काय सांगितल्या, तर राज्य संस्थेची व्याख्या. ठीक आहे. राज्य संस्थेची व्याख्या. ठीक आहे. आता सगळ्यांना माहिती आहे राज्य संस्थेची व्याख्या म्हणजे नेमकं काय. आपण भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 मध्ये सुद्धा राज्य संस्थेची व्याख्या पाहिल्या. ठीक आहे. मग इथं राज्य संस्थेची व्याख्या कलम 36 मध्ये काय सांगितल्या, राज्य संस्थेची व्याख्या का सांगितल्या, की आपण राज्याला सांगालो की तुम्ही काम कसं करायचंय. मग नेमकं राज्य म्हणजे नेमकं काय ते तरी माहित पाहिजे ना.
कारण आपण राज्याला गाईडलाईन करावं की तुम्ही असं असं काम केलं पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली पाहिजे. मग राज्य म्हणजे नेमकं काय ते माहिती पाहिजे. तर कलम 36 मध्ये राज्याची व्याख्या सांगितल्या. मग या राज्याची व्याख्या नेमकं काय असेल त्याचा उल्लेख आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 मध्ये जी राज्य संस्थेची व्याख्या सांगितल्या तीच व्याख्या कलम 36 मध्ये सुद्धा लागू होईल. मग भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 मध्ये कोणती व्याख्या सांगितली आपण मागच्या लेक्चरमध्ये अनालिसिस केलं होतं. मूलभूत हक्काचं पहिलं लेक्चर त्यामध्ये आपण पाहिलं होतं कलम 12 मध्ये काय काय येतं. तर कलम 12 मध्ये काय येतं, संघ सरकार येतं, संघाचं कायदेमंडळ येतं, संघाचं कार्यकारी मंडळ येतं. ठीक आहे. पुन्हा राज्याचं कायदेमंडळ, राज्याचं कार्यकारी मंडळ येतं, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था येतात. तिसऱ्या गोष्टीला त्याला भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात, ते स्थानिक स्वराज्य संस्था येतात. पुन्हा भारतातील सर्व सरकारी प्राधिकरण येतात, सर्व सरकारची यंत्रणा जी सरकारचं काम करतात ती सर्व राज्य संस्थेच्या डेफिनेशन मध्ये येतात. त्याचबरोबर जे खाजगी प्राधिकरण आहेत जे सरकारचे काम करतात हे खाजगी प्राधिकरण सुद्धा राज्य संस्थेच्या डेफिनेशन मध्ये येतात असं न्यायपालिकेनं सांगितलं होतं. अशी राज्य संस्थेची ब्रॉडली व्याख्या कलम 12 मध्ये सांगितलं होतं. ही 12चीच व्याख्या कलम 36 मध्ये काय आहे, हा तशा व्याख्येचा तुम्ही काय करू शकता, उपयोग करू शकता. ठीक आहे. त्यानंतर कलम 37. ठीक आहे. बघा कलम 12 मध्ये राज्य संस्थेची व्याख्या सांगितली होती आणि कलम 13 मध्ये काय सांगितलं होतं. कलम 13 होतं ते न्यायालयीन पुनर्वलोकन तत्व होतं की मूलभूत हक्काचं जर हनन झालं तर ते पुन्हा मिळवून देण्याचा न्यायपालिकेचा जो अधिकार होता तो कलम 13 मध्ये होता. तसंच कलम 37 मध्ये काय सांगितलंय की मार्गदर्शक तत्वाचा अंमलबजावणी करणं, मार्गदर्शक तत्वाचा अंमलबजावणी करणं हे राज्य संस्थेचं काय असेल, राज्य संस्थेचे कर्तव्य असेल. ठीक आहे. कर्तव्य शब्द आहे याचा अर्थ कर्तव्य समजतं की भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 मध्ये लोकांची पण मूलभूत कर्तव्य दिली आहेत आणि आपण मूलभूत कर्तव्याचं पालन करू शकत नाही म्हणून आपल्याला कधीही अटक होऊ शकत नाही. कारण कर्तव्य फक्त सांगितलं की तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे, पण ते तुम्ही का केलं नाही असं आपण न्यायालयात विचारू शकत नाही. ठीक आहे. तसंच मार्गदर्शक तत्वे आहेत, त्या मार्गदर्शक तत्वाचा अंमलबजावणी करणं हे काय आहे, राज्य संस्थेचं कर्तव्य असेल. ठीक आहे. इथे शब्द असा आहे की मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी झाली नाही म्हणून तुम्ही कोणत्याही न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकत नाही, न्यायालयामध्ये अपील करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय की मार्गदर्शक तत्वाचं तुम्ही अंमलबजावणी केला नाही म्हणून तुम्हाला न्यायालयात जाता येणार नाही, कारण ते राज्य संस्थेचं फक्त कर्तव्य आहे. जसं कलम 13 मध्ये सांगितलंय की मार्गदर्शक तत्वाची जर अंमलबजावणी झाली नाही तर तुम्ही न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकता. कलम 37 अंतर्गत मात्र ते याचिका दाखल करता येत नाही, ते फक्त राज्य संस्थेचं कर्तव्य आहे. पण जेव्हा एखादी न्यायव्यवस्था आहे, जेव्हा न्यायव्यवस्था एखाद्या कायद्याची पडताळणी करत असते की तो कायदा योग्य आहे की अयोग्य आहे, एखाद्या कायद्याचं न्यायव्यवस्था जेव्हा एखाद्या कायद्याची पडताळणी करत असते की तो कायदा योग्य आहे की अयोग्य आहे, ती पडताळणी करत असताना मात्र राज्य संस्थेला ह्या मार्गदर्शक तत्वाचा अवलंब करता येतो. ठीक आहे. म्हणजे न्यायव्यवस्था एखादा कायदा योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवताना मात्र मूलभूत हक्काचा मार्गदर्शक जो ढाचा दिलाय, जे चरित्र दिले किंवा जे वैशिष्ट्य दिले, ते जो मूलभूत स्ट्रक्चर आहे त्याच्या आधारे राज्य संस्था काय करू शकते, विचार करू शकते. ठीक आहे. मला वाटतं कलम 37 सगळ्यांना समजलं असेल. कलम 37 नंतर कलम 38. ठीक आहे. कलम 38 मध्ये काय तरतूद सांगितलं पहा की राज्य लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी, जे वाक्य काय आहे, राज्य लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी, राज्य लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी, राज्य लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था निर्माण करेल. समाज व्यवस्था निर्माण करेल. ठीक आहे. बघा कलम 38 काय आहे. ठीक आहे. मला वाटतं कलम 38 खूप महत्वाचा आहे. अर्थ समजला असेल तुम्हाला सगळ्यांना की राज्य म्हणजे शब्दाचा अर्थ सांगितलाय कलम 13 मध्ये 36 मध्ये सांगितलेली व्याख्या. राज्य राज्य काय रे, लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या विकासासाठी, लोकांचं कल्याण करण्यासाठी जसा भारतामध्ये समाज पाहिजे अशा समाजाची निर्मिती करेल, जे लोक कल्याणाच्या, लोकांच्या मूलभूत हक्काच्या, लोकांच्या विकासाच्या, लोकांना चांगलं वातावरण निर्माण करणाऱ्या, लोकांच्या कल्याणासाठी अशा प्रकारची तुम्हाला समाज व्यवस्था, म्हणजे भारतामध्ये समाज कसा निर्माण करायचा आहे तर तो न्यायावर आधारित असेल, तो सर्वांच्या कल्याणावर आधारित, म्हणजे भारतीय समाजाची कशी निर्मिती करायची आहे
म्हणजे जी राज्य संस्था आहे ही राज्य संस्था भारतातील समाज कसा निर्माण करेल हे त्या ह्या कलमामध्ये सांगितले, की भारताची ही राज्य संस्था आहे, ही राज्य संस्था भारतामध्ये लोककल्याणाचं संवर्धन करणारा समाज निर्माण करेल, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे बघा किती उदांत आदर्श आहे. पण भारतीय समाजामध्ये सध्या लोकांचं कल्याण करणारा समाज व्यवस्था आहे का? तर सध्या भारतामध्ये लोकांची पिळवणूक करणारा, लोकांच्या मूलभूत हक्क काढून घेणारा, लोकांना जगण्याचा अधिकार न देणारा, लोकांच्या साधन संपत्तीचा हक्क काढून घेणारा अशा प्रकारची समाज व्यवस्था आपल्या इथं पाहायला मिळते. आता तर भारतीय समाजाचं स्ट्रक्चर कसं आहे तर मॉब लिंचिंग, जमाव हत्यामुळे काय झाले की काही लोक एकत्र येतात आणि कुठल्याही व्यक्तीला मारतात आणि पूर्णपणे आपण म्हणू शकतो की ज्याच्या अंगात मस्त न्यायप्रमाणे व्यवस्था भारतामध्ये चालू झाल्या, की ज्याची ताकद मोठी त्याचं राज्य. ठीक आहे. आणि तुम्हाला भारतामध्ये पाहायला मिळतं की मध्ये दलित आणि शोषित जो वर्ग आहे ह्या शोषित वर्गाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात गळचिपी भारतामध्ये वाल्या. कारण लोकांच्या कल्याणासाठी जे राज्यघटनेच्या कलम 38च्या मध्ये सांगितलं होतं की लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी तुम्हाला समाज व्यवस्था निर्माण करायचा आहे, पण आपली वाटचाल अशी नाही, आपली वाटचाल दुसरीकडे आहे. मग आपण न्यायालयात सांगू शकत नाही की न्यायालयामध्ये सांगितले लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी समाज निर्मिती करायचा आहे, पण भारतीय समाज तसा निर्मिती होत नाही, तर आपण सरकारला जबाबदार ठरवू शकत नाही, कारण हे न्यायप्रविष्ट नाही. ठीक आहे. म्हणजे कलम 38चा अर्थ सगळ्यांना समजला असेल की राज्य लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी काय करेल, समाज व्यवस्था निर्माण करेल. तसंच भारतीय राज्यघटनेमध्ये 44व्या घटना दुरुस्ती अंतर्गत 44वी घटना दुरुस्ती 1978च्या अंतर्गत भारतीय राज्यघटनेमध्ये 38.1 होतं, तर 38.2 हे ऍड करण्यात आलं होतं. ठीक आहे. कितवी घटना दुरुस्ती होती तर 44वी घटना दुरुस्ती 1978ला भारतीय राज्यघटनेच्या 38.1 आणि 38.2 ऍड करण्यात आलं होतं. आणि यामध्ये काय सांगितलंय की जी भारतामध्ये जी उत्पन्नाची विषमता आहे, उत्पन्नाची विषमता कमी करण्यास राज्य संस्था प्रयत्न करेल. उत्पन्नाची विषमता कमी करेल. उत्पन्नाची विषमता कमी करेल. उत्पन्नाची विषमता म्हणजे तुम्हाला माहित पाहायला मिळतं की भारतामध्ये उत्पन्नाचं स्ट्रक्चर काय, भारतामध्ये काही लोक मिनिटांमध्ये कोटीमध्ये पैसे कमवतात आणि काही लोकांना एवढं इन्कम आहे की ते दररोजचं आपलं उपजीविका सुद्धा करू शकत नाही. ठीक आहे. भारताचा विचार केला तर भारतामध्ये 1% लोकांच्याकडे भारताची 60% संपत्ती आहे. म्हणजे भारतातील 100 लोकांच्यापैकी एकट्याकडे भारताच्या एकूण संपत्तीपैकी 60% संपत्ती आहे. भारतातील 10% लोकांच्याकडे एकूण भारताच्या संपत्तीपैकी 80% संपत्ती आहे. ठीक आहे. भारतातील खालची जी 60% लोक आहेत त्या 60%ची संपत्ती 0% आहे. भारताच्या सर्वात खालची 30% लोक आहेत, ह्या 30% लोकांची संपत्ती किती आहे तर -7 आहे, म्हणजे ते कर्ज बाजारी आहेत. म्हणजे भारतातील खालचे 30% लोक हे कर्जबाजारी आहेत. 60% लोकांची संपत्ती पूर्णपणे 0 होते. 10% लोकांची संपत्ती 80% होते. मग अशा वेळी भारतामध्ये काय होतं, उत्पन्नाचं असमानता पाहायला मिळते. मग ती उत्पन्नाची असमानता, ती संपत्तीची असमानता कमी करण्यासाठी राज्य संस्था प्रयत्न करेल, असं 38.2 मध्ये 44व्या घटना दुरुस्ती अंतर्गत हे कलम ऍड केलं होतं. मला वाटतं कलम 38 मध्ये सगळं समजलं असेल. त्यानंतर कलम 39. भारतीय राज्यघटनेचं कलम 39. ठीक आहे. 39 कलम. ठीक आहे. हे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचं आहे, त्याला मी VIP म्हणेन. हे 39 कलम प्रत्येकाला पाठच पाहिजे. आतापर्यंत तुमच्या परीक्षेला जे क्वेश्चन आलेत हे क्वेश्चन ह्या 39 कलम 39 म्हणून भरपूरदा पुढे सुद्धा भरपूरदा येऊ शकतं. मग कलम 39 मध्ये काय सांगितले की जे राज्य आहे, राज्य अनुसरायची राज्य कोणती तत्व राज्य अनुसरायची तत्वे सांगितलं की भारताचं जे राज्य संस्था आहे, राज्य संस्था कोणत्या तत्वावर काम करेल, कोणती तत्व ती अंगीकार करेल. ठीक आहे. भारताची जी राज्य संस्था आहे ती राज्य संस्था कोणती तत्वे अंगीकार करेल हे कलम 39 मध्ये सांगितलंय. मग त्यामध्ये पहिलं कलम 39A आहे, स्मॉल ए. भारतीय राज्यघटनेचं कलम 39 स्मॉल ए. 39 स्मॉल ए किंवा त्याला 1 म्हणतात. 39A यामध्ये काय सांगितलंय की भारतामध्ये स्त्री आणि पुरुष, भारतातील स्त्री आणि पुरुष, ठीक आहे, भारतातील स्त्री आणि पुरुष किंवा नागरिका, स्त्री पुरुष
नागरिक हा शब्द आला की काय येतो, नागरिक म्हणजे भारतातील सर्व लोक, स्त्री पुरुष किंवा ट्रान्सजेंडर, तिसरी व्यक्ती तृतीयपंथी व्यक्ती सुद्धा त्यामध्ये येतात. म्हणजे भारतातील स्त्री पुरुष नागरिक सर्वांना उपजीविकेचे साधन भारतातील सर्वांना उपजीविकेचे साधन सर्वांना भारतामध्ये स्त्री पुरुष नागरिक, ठीक आहे, उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवून देतील. उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवून देतील. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो, भारतातील स्त्री पुरुष आणि नागरिक म्हणजे भारतातील सर्व लोकांना उपजीविकेचे म्हणजे आपलं जीवन जगण्यासाठी जी संसाधनं लागतात, जी साधने लागतात, ही उपजीविकेचे पुरेसे साधन सर्वांना मिळवून देणे. जे भारतातील सर्व लोकांना आपलं जीवन जगण्यासाठी जी संपत्ती लागणार आहे, जी साधने, जी सामग्री लागणार आहे, हे सर्वांना उपलब्ध करून देणे हे शासन व्यवस्थेचं कर्तव्य असेल. म्हणजे भारतामध्ये गरिबांना सुद्धा समजा एखादी जमीन आहे, ठीक आहे, बघा किती उदांत आदर्श सांगितलं. भारतामध्ये एखादी जमीन आहे, ह्या जमिनीवर सर्वांचा अधिकार असेल. ही जमिनीमध्ये कष्ट करून प्रत्येकाला आपलं काय उपजीविकेसाठी आवश्यक जे अन्न वस्त्र निवारा आहेत हे प्रत्येकांना मिळवण्याचा अधिकार दिला पाहिजे. म्हणजे काही लोकांच्या हातामध्ये संपत्ती जाता कामा नये, की भारतातील सर्व लोकांना आपलं जीवन जगण्यासाठी जी साधने लागणार आहेत. साधने म्हणजे समजतं ना, की एखादी गोष्ट आपल्याला इथून परीक्षा क्वालिफाय पुढे जायचं आहे, म्हणजे एखादी गोष्ट आपण परीक्षा क्वालिफाय होणार आहे, ठीक आहे, मग परीक्षा क्वालिफाय होणार फक्त आपण मनामध्ये ठरवून होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सर्व प्रकारची पुस्तके लागतात. त्यासाठी एखादा क्लास जर आवश्यक असेल तर कन्सेप्ट समजून एखादा क्लास जॉईन करावा लागतो. पुन्हा 1-2 वर्ष अभ्यास करावा लागतो. ह्या सगळ्या म्हणजे पुस्तकांचा क्लासचा वापर करून तुम्ही काय होणार, परीक्षा क्वालिफाय होणार. म्हणजे तुम्ही फक्त ठरवून परीक्षा क्वालिफाय होऊ शकत नाही, तर ती परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला सर्व प्रकारची पुस्तकं लागणार आहेत, क्वेश्चन पेपर संच लागणार आहेत. ही जर साधने तुमच्यापाशी असतील तर तुम्ही काय करणार, परीक्षा क्वालिफाय होणार. तसंच आहे तर तुम्हाला जीवन जगायचं असेल, जीवन जगण्यासाठी काही साधनांचा, काही गोष्टींची आवश्यकता असते. जसं अन्न वस्त्र निवारा प्रत्येकाला पाहिजेच, ठीक आहे. मग या आवश्यक जी जीवन जगण्यासाठी जी आवश्यक साधने आहेत, ती आवश्यक साधने सर्वांना उपलब्ध करून दिली पाहिजेत. हे राज्यसंस्थेचं कर्तव्य असेल. ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 49A मध्ये सांगितलंय. मला वाटतं कलम 49A सगळ्यांना समजलं असेल. खूप सिंपल आहे पण खूप महत्वाचं आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचं कलम 49B जी भारतातील भौतिक साधन संपत्ती आहे, भारतातील भौतिक साधने, ठीक आहे, भौतिक साधने म्हणजे समजतं ना, जमीन असेल, ठीक आहे, भारताची जमीन असेल, वनस्पती असतील, ठीक आहे, किंवा वेगवेगळे फर्निचर वस्तू, कोणत्याही प्रकारचे भौतिक साधने म्हणजे सर्व प्रकारच्या वस्तू जे जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात. म्हणजे वस्त्र असतील, निवारा असतील, म्हणजे घरे सुद्धा असतील, ठीक आहे. भौतिक साधने म्हणजे काय, की जीवन जगण्यासाठी जी वस्तू लागतात, जे साहित्य लागतात त्याला भौतिक साधने म्हणतात, ठीक आहे. तर भारतातील भौतिक साधने किंवा भौतिक साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण, भौतिक साधन संपत्तीचे, भारतातील भौतिक साधन संपत्तीचे मालकी आणि नियंत्रण, भारतातील भौतिक साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण याचे विभाजन सामूहिक हिताच्या दृष्टीने, भारतातील भौतिक साधन संपत्ती मालकी यांचे नियंत्रण सामाजिक, भौतिक मालकी आणि नियंत्रण यांचे विभाजन सामाजिक किंवा भारतात भौतिक साधन संपत्ती मालकी आणि नियंत्रण, ठीक आहे, यांचे विभाजन सामाजिक हिताच्या दृष्टीने करेल, सामाजिक हिताच्या दृष्टीने करेल, ठीक आहे. बघा तिसऱ्या 49B चा अर्थ काय, की भारतातील जी भौतिक साधन संपत्ती आहे, भौतिक साधन संपत्ती म्हणजे काय, मगाशी मी सांगितलं, त्याचे मालकी आणि नियंत्रण, ठीक
ठीक आहे. या भौतिक साधन संपत्ती मालकी कुणाची असेल, कुणाचं नियंत्रण असेल, तर ह्या भौतिक मालकी आणि साधन संपत्तीचं वितरण करत असताना याचे विभाजन असं करायचं आहे की सामाजिक हित साधलं जाईल, की समाजातील सर्व लोकांना त्याचा फायदा मिळेल, समाजातील सर्व लोकांना आपली जी साधन संपत्ती आहे त्याचा उपभोग करता येईल, अशा प्रकारचं तुम्ही साधन संपत्तीचं वितरण केलं पाहिजे. मग भारतामध्ये तुम्हाला साधन संपत्ती वितरण तसं पाहायला मिळतं का? तर भारतामध्ये काय पाहायला मिळतं की ग्रामीण भागामध्ये गेला तर एका शेतकऱ्याची 500 आणि 1000 एकर जमीन पाहायला मिळते, आणि जे शेतमजूर आहे त्यांची संख्या एकूण शेतकऱ्यांपैकी 40% असते. ह्या 40%वर मात्र 1% सुद्धा जमिनीची मालकी नसते. म्हणजे एक व्यक्ती त्याच्याकडे 50% जमीन, 50, 500, 1000 एकर शेतीची मालकी. एका उद्योजकाची पूर्ण भारतातील सर्व उद्योगाची त्याची मालकी. ठीक आहे. म्हणजे उद्योजक असला तरी उद्योजक काय करत असतो की नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करूनच उत्पादनाची निर्मिती करत असतो ना. मग एकच उद्योजक भारताचे सर्व व्यवसाय त्याच्या कंट्रोलमध्ये असतात. एकच जमीनदार त्याच्या मालकीची सर्व जमीन असते. मग भारतातील सर्व लोकांना अधिकार आहे का? सर्व लोकांची संपत्ती मालकीची आहे का? तर नाही. सध्याच्या परिस्थितीला संपत्तीचं, साधन संपत्तीचं, आणि पुन्हा त्या सरकार काय करत असतं, जी सरकारी संपत्ती आहे ते पुन्हा लिलावात काढणं. आता तुम्हाला माहित आहे की भारतामध्ये जे वेगवेगळे खनिज उद्योग आहेत, वेगवेगळे पेट्रोलियम आहे, पेट्रोलियम शुद्धीकरणाचे कारखाने काय सरकार लिलावात काढतं, काही लोकांची मालकी होती त्यावर, आणि ते मग तिथं उत्खनन करतात, तिथं वितरण करतात, त्यामध्ये प्रचंड नफा गोळा करतात. ठीक आहे. म्हणजे अशी जी साधन संपत्ती आहे, असं जे सामग्री आहे, याचं वितरण करत असताना सामाजिक हिताचा विचार करून सर्वांना अधिकार देताना आपण वितरण केलं पाहिजे, असं तुम्हाला 39B मध्ये सांगितलंय. ठीक आहे. त्यानंतर 39C आहे. 39C मध्ये काय सांगितलंय की भारतामध्ये आर्थिक संपत्तीचं केंद्रीकरण होऊ द्यायचं नाही. संपत्तीचं केंद्रीकरण संपत्तीचं नाही. म्हणजे भारतामध्ये आर्थिक जी संपत्ती आहे, आर्थिक संपत्तीचं केंद्रीकरण होऊ द्यायचं नाही. म्हणजे भारताची संपत्ती काही लोकांच्या हातामध्ये जाता कामा नये, ती संपत्ती सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. पण तुम्हाला पाहायला मिळतं भारतामध्ये मात्र हे आधी सांगितले, हे सगळे उदांत आदर्श आहेत, हे राज्यसंस्थेचे कर्तव्य आहेत. ही राज्यसंस्था अशा प्रकारे काम केलं म्हणून तुम्ही विचारू शकत नाही. तुम्हाला कल्पना असेल की भारतामध्ये संपत्तीचं केंद्रीकरण कसं झालंय. काही हॉलिवूडचे, काही फिल्म ऍक्टर्स असतात, हॉलिवूडचे, बॉलिवूडचे, तुम्ही संपत्ती पहा. जसं वेगवेगळे स्पोर्ट्समॅन, क्रिकेटर असतात, त्यांची संपत्ती पहा. उद्योजक असतात, त्यांची संपत्ती पहा. राजकारणी असतात, त्यांची संपत्ती पहा. तुम्हाला समजते यांची संपत्ती किती कशी असते. अब्जाधीश कोटीचे ते मालक असतात. ठीक आहे. एकेकांची ऍड करायसाठी ते 20-20, 40-40 कोटी घेतात. सॉरी, आकडे खूप कमी सांगाले मी. फक्त ऍड करण्यासाठी 200-400 कोटी रुपये घेतात एक ऍड करण्यासाठी. ठीक आहे. मग त्यांची संपत्ती किती प्रचंड मोठी असते तुम्ही करू शकता. आणि सर्वसामान्य व्यक्ती आहे तो कर्ज बाजारी असतो, त्याच्या मात्र कोणती संपत्तीचा तुम्हाला आदर्श पाहायला मिळत नाही. पण आपल्या मराठी तत्वामध्ये सांगितले की राज्य संस्था असेल तर 39C नुसार संपत्तीचं केंद्रीकरण होऊ देणार नाही, संपत्ती एका व्यक्तीच्या हातामध्ये जाऊ देणार नाही, असं भारतीय राज्यघटनेचं कलम 39C सांगतं. ठीक आहे. 39C नंतर भारतीय राज्यघटनेचं कलम 39D. भारतीय राज्यघटनेचं कलम 39D. भारतीय राज्यघटनेचे कलम 39D. यामध्ये काय सांगितलंय की भारतामध्ये स्त्री पुरुष समान कामासाठी समान वेतन असेल. समान कामासाठी समान वेतन. ठीक आहे. म्हणजे भारतामध्ये एखाद्या व्यक्तीला तिचं मोबदला, तिचं जे काम असतं त्या कामाच्या बदलामध्ये स्त्री आणि पुरुष समान एका कामाला दोघांना सारखं वेतन पाहिजे. ठीक आहे. असं 39D मध्ये सांगितलंय. पण भारतामध्ये तसं आहे का? अजून सुद्धा भारतामध्ये ग्रामीण किंवा शहरी भागामध्ये सुद्धा हे तुम्हाला प्रचंड पाहायला मिळतं की समान कामासाठी समान वेतन असतं. स्त्री असेल तर तिला पुरुषाच्या पेक्षा कमी. जर शेतमजूर कामामध्ये गेला तर पुरुषांना पगार जर 200 असेल तर महिलांना किती असतो? 150 रुपये पगार असतो. जर एखाद्या उद्योगामध्ये कामाला गेला तर खाजगी उद्योगामध्ये विशेष करून पुरुषांना पगार जास्त असतो, महिलांना पगार जास्त कमी असतो. कारण का? ती व्यक्ती स्त्री आहे, ती महिला आहे, म्हणून तिला पगार कमी असतो. ठीक आहे. अशा प्रकारची भेदभाव आपल्या भारतीय राज्यघटनेने सांगितला नाही की स्त्री आणि पुरुष दोघे पण समान आहेत, दोघांचं जे काम करण्याची क्षमता आहे ती पण समान आहे, आणि दोघांच्या कामाचा जो मोबदला पाहिजे तो मोबदला सुद्धा समानच पाहिजे, असं भारतीय राज्यघटनेचं कलम 39D सांगतं. ठीक आहे. मला वाटतं कलम 39D सगळ्यांना समजला असेल, सोपा आहे, लगेच समजू शकतो. कलम 39D नंतर कलम 39D नंतर ई. ठीक आहे.
कलमच्या 39 मध्ये काय सांगितलंय की एखाद्या कामाच्या ठिकाणी स्त्री व पुरुष, ठीक आहे, स्त्री आणि पुरुष एखाद्या कामाच्या ठिकाणी त्यांचं आरोग्य, ठीक आहे, आणि बालकाचे जे कोवळे वय असतं यांचं काय करणार नाही, म्हणजे बालका बघा ई मध्ये काय सांगितलंय की एखाद्या कामाच्या ठिकाणी ठीक आहे, स्त्री असेल, बालके असतील किंवा पुरुष असेल, यांना जे काम झेपेल, ठीक आहे, यांना काम जे झेपेल त्याप्रमाणे काम दिलं जाईल. त्यांना पेलणारीच कामे दिली जातील, त्यांना पेलणारी कामे दिली जातील, त्यांना पेलणारी म्हणजे एखादं लहान बालके असतील, म्हणजे जर 14 वर्षांच्या कमी आहे किंवा लहान असेल किंवा स्त्री असेल, यांच्या आरोग्याला झेपेल, त्यांना कोणतीही इजा होणार नाही, कोणतंही त्रास होणार नाही, अशा प्रकारचं काम तुम्ही त्यांना देऊ शकत नाही. म्हणजे कामाच्या ठिकाणी बालके आणि स्त्रिया यांना त्यांच्या वयानुसार, त्यांच्या आरोग्यानुसार जसं काम पेलेल अशा प्रमाणे काम काय करणं, अवेलेबल करून देणं, हे राज्य संस्थेचं कर्तव्य असेल. कलम 39 मध्ये ते सांगितले. त्यानंतर 39 नंतर 39F भारतीय राज्यघटनेमध्ये, मूळच्या राज्यघटनेमध्ये 39 हे कलम नव्हतं, ठीक आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 ला भारतीय राज्यघटनेमध्ये कधी 42वी घटना दुरुस्ती 1976 ला भारतीय राज्यघटनेमध्ये 39F हे ऍड करण्यात आलं होतं, ठीक आहे. आणि यामध्ये सांगितलं होतं की जे लहान बालिका आहेत, बालकांना निरामय पद्धतीनं आणि मुक्त पद्धतीनं, बालकांना निरामय आणि मुक्त पद्धतीनं विकास करण्यासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती करणं, अनुकूल वातावरण निर्मिती करणं, ठीक आहे. बघा, अनुकूल वातावरण म्हणजे 39 स्टेप मध्ये काय सांगितलंय की जे भारतातील लहान बालके आहेत त्यांना निरामय पद्धतीनं व मुक्त प्रतिष्ठापूर्वक वातावरणामध्ये त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांची प्रगती झाली पाहिजे, अशा प्रकारचं वातावरण तयार करणं हे शासन व्यवस्थेचं काय असेल, कर्तव्य असेल 39F नुसार, ठीक आहे. बघा, त्यानंतर पुन्हा 42व्या घटना दुरुस्ती अंतर्गत भारतीय राज्यघटनेमध्ये पुन्हा 39, ठीक आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये 39A सुद्धा ऍड केलं होतं. बघा, हे 39ABCDEF हे काय होतं, 39 कलमाचे सर्व पॉइंट होते आणि 39 कॅपिटल ए चा अर्थ काय होतं की हे नवीन कलम ऍड करण्यात आलं. हे 39 कलमाचे काय होते, हे 39 कलमाचे सर्व पॉइंट होते आणि हे नवीन कलम आहे, कारण कॅपिटल ए आहे. 39A चा अर्थ होतो नवीन कलम, कॅपिटल ए असेल तर ते नवीन पार्ट घटनेमध्ये ऍड केला. 39A सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये 42व्या घटना दुरुस्ती 1976 ला भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड केलं होतं आणि त्यामध्ये सांगितलं होतं समान न्याय व कायदेशीर मोफत सहाय्य, समान न्याय व कायदेशीर मोफत सहाय्य, ठीक आहे. हे 39A मध्ये नंतर ऍड केलं होतं, ठीक आहे. 42वी घटना दुरुस्ती. हा सगळ्यांना अर्थ समजतो की भारतामध्ये सर्व व्यक्तींना काय असेल, समान न्याय असेल. समान न्याय अर्थ काय होतो की सर्वांना समान अधिकार, न्याय म्हणजे काय, कुठलेही सर्वांना सर्व प्रकारचे समान न्याय मिळेल. आणि कायदेशीर मोफत सहाय्य म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला जर न्यायालयाने अटक केली किंवा अटक झाल्यानंतर त्यांना कायदेशीर वकील असेल किंवा जी बाकीची प्रोसेस आहे ही सर्वांना काय येतील, कायदेशीर मोफत सहाय्य असेल. जे म्हणजे न्यायालयामध्ये सर्वांना कायदेशीर मोफत सहाय्य असेल. हे 39A भारतीय राज्यघटनेमध्ये 42व्या घटना दुरुस्ती अंतर्गत ऍड करण्यात आलं होतं, ठीक आहे. त्यानंतर पुढचं कलम आहे 39 नंतर भारतीय राज्यघटनेचं कलम 40. भारतीय राज्यघटनेचं कलम 40, ठीक आहे. कलम 40 मध्ये काय सांगितले तर ग्रामपंचायतीचं संघटन, भारतीय राज्यघटनेचे ग्रामपंचायतीचे संघटन, भारतीय राज्यघटनेचं कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन. ग्रामपंचायत संघटन म्हणजे काय की भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला होता भारतामध्ये संघ राज्य व्यवस्था होती.
संघराज्य म्हणजे काय, दोन सरकार, एक केंद्र सरकार आणि दुसरं राज्य सरकार, असं दोन शासन व्यवस्थेची निर्मिती केलं होतं. पण त्याचप्रमाणे भारतामध्ये ग्रामीण भाग सर्वात जास्त होता. ठीक आहे, भारतामध्ये स्वातंत्र्य भारतामध्ये 80% ग्रामीण भाग होता. ठीक आहे, 80% ग्रामीण भाग असल्यामुळं भारतामध्ये फक्त दोन सरकारच्या हातामध्ये जर सत्ता दिली असते तर भारताचा विकास होऊ शकला नसता. त्यामुळे भारताचे जे ग्रामपंचायत आहे, ह्या ग्रामपंचायतीचं सुद्धा तुम्ही संघटन केलं पाहिजे आणि भारताचा विकास केला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ग्रामपंचायतीचं संघटन म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे. सत्ता ही केंद्र आणि राज्य यांच्या हातामध्ये राहणार, आता पंचायत व्यवस्थेपर्यंत गेली पाहिजे, ही तिसरी तरतूद पण होती. म्हणजे भारतामध्ये राज्यव्यवस्थेचं कामकाज करत असताना भारताची सत्ता ही केंद्र आणि राज्य ह्या दोघांच्या मर्यादेमध्ये न राहता जी तिसरी व्यवस्था आहे ग्रामपंचायतीच्या हातामध्ये सुद्धा सत्ता गेली पाहिजे, याचं कलम 40 मध्ये सांगितलं होतं. आणि त्याच्याच बेतूर भारतामध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली. भारतामध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली. आणि 73व्या घटना दुरुस्ती अंतर्गत भारतामध्ये काय झालं, स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती झाली. स्थानिक किंवा त्याला 73व्या घटना दुरुस्ती अंतर्गत भारतामध्ये काय, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेची, आणि 74व्या घटनेच्या भारतामध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती झाली. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ठीक आहे, हे 73वी घटना दुरुस्ती काय होती, भारतातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती, आणि 74वी घटना दुरुस्ती होती भारतातील शहरी. मग ग्रामीण स्वराज्य संस्थेमध्ये आपण काय निर्माण केलं तर काय, पंचायत समिती, सुरुवातीला ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि तिसरं जिल्हा परिषदेची निर्मिती केली आणि त्याला घटनात्मक आधार दिला. म्हणजे ग्रामीण भागामध्ये काय असेल, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. शहरी भागामध्ये काय असेल, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, हे शहरी भागासाठी असेल. आणि ग्रामीण भागामध्ये पंचायत, 3 गोष्टी असतील. त्यालाच म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्था. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम जे 40 सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी झाली 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती 1992ला. ठीक आहे, म्हणजे पहा की सांगितलं होतं ग्रामपंचायत संघटन भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 40 मध्ये घटनेची निर्मिती हुई, अंमलबजावणी झाली कधी, 1992ला. ठीक आहे, समस्त फरक काय आहे, म्हणजे भविष्यात करायच्या तरतुदी होत्या. आणि कलम 40 नंतर कलम 41 भारतीय राज्यघटनेचं कलम 41. ठीक आहे, इथं काय सांगितलं होतं, कामाचा, शिक्षणाचा अधिकार दिला. म्हणजे कामाचा म्हणजे रोजगाराचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सहाय्य देण्याचा अधिकार, सहाय्य देणे. ठीक आहे, म्हणजे शिक्षणासाठी शासन व्यवस्था काय करेल, मदत करेल. रोजगारासाठी काय करेल, शासन व्यवस्था मदत करेल. त्यामुळे विशिष्ट बाबतीत म्हणजे अचानकपणे आणले वेगळ्या गोष्टी, त्या सगळ्या बाबतीत काय करेल, शासन व्यवस्था मदत करेल. उदाहरणार्थ बेकारी. ठीक आहे, प्रचंड बेकारी असेल तर शासन व्यवस्था सर्वांना रोजगार उपलब्ध करून देईल. किंवा जे अपंग व्यक्ती असतात, अपंग व्यक्तींच्या विकासासाठी, ते विकलांगांच्यासाठी तो शासन व्यवस्था विशेष तरतुदी करेल. ठीक आहे, म्हणजे भारतामध्ये रोजगार आणि शिक्षण उपलब्ध करून देणं हे कलम 41 मध्ये कलम 41 मध्ये सांगितले. कलम 41 का महत्वाचा आहे, याच्या विरुद्ध सरकार काय करतं, भारतातील सर्व लोकांना रोजगार उपलब्ध करतं ना, पण सर्वांना उपलब्ध होत नाही. पण शासन व्यवस्थेचा जो प्रयत्न करतं ना, मग काही वेळा शासन व्यवस्था तोट्याची व्यवस्था चालू करतं, मनरेगा. ठीक आहे, मनरेगा जी योजना असते ही लोकांना, भारत सरकार जास्त फायद्याची नसते, कारण त्याचं बेनिफिट खूप कमी होतं. पण सर्वसामान्य लोकांना सुद्धा, भारतातील ग्रामीण लोकांना सुद्धा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, हा मनरेगाचा पाठिंबाचा उदाहरण उद्देश असतो. परिणामी मनरेगा योजनेचा सरकारला फायदा कमी आणि तोटा जास्त होत असतो, तरी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये प्रचंड मोठा खर्च हा मनरेगा योजनेला केला जातो. कारण का, या मनरेगा योजनेअंतर्गत भारतामध्ये प्रचंड मोठ्या वर्गाला, प्रचंड मोठ्या युवकांना रोजगार अवेलेबल होत असतो आणि तो त्यांच्या ग्रामीण भागामध्ये होत असतो. परिणामी स्थानांतर आणि बाकीच्या गोष्टी काय होऊ शकतात, कमी होऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे त्याचप्रमाणे शिक्षणाचा. ठीक आहे, याच्या बेसवर तुम्हाला माहित आहे भारतामध्ये काय झालं, 2002 साली, ठीक आहे, 86वी घटना दुरुस्ती झाली. भारतामध्ये 14 ते 6 वर्षांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची सरकारने तरतुदी केली. ठीक आहे, आणि अपंगासाठी माझं सरकार वेगवेगळ्या योजना सुद्धा करत असतं. ठीक आहे, हे कलम 41 मध्ये सांगितले. कलम 41 नंतर कलम 41 नंतर कलम 42. कलम 42 कामाचा न्याय व मानवीय स्थिती
आणि प्रसूती सहाय्य करणे म्हणजे कामाचा न्याय व मानवीय स्थिती व प्रसूती म्हणजे समजतं सगळ्यांना, ठीक आहे. तुम्हाला माहिती असणार सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतात की बरोबर आहे ना. बालकांना जन्म घालण्यापासून जी बालकाचा जन्म म्हणजे पोटामध्ये 3 महिन्याचं गर्भाशय असल्यापासून सरकार काय करत असतं, मदत करत असतं. 3 महिन्यापासून ते पूर्ण ते म्हणजे बाळ 3 वर्षाचे किंवा 7 वर्षापर्यंत होईपर्यंत सरकार काय करत असतं, वेगवेगळ्या योजनेमार्फत अन्नधान्याची पुरवठा करत असतं. त्याला सर्व प्रकारचं आरोग्य फ्रीमध्ये देत असतं. पुन्हा त्या महिलेची सर्व प्रकारची काळजी सरकार घेत असतं. कारण की भारतीय राज्यघटनेच्या कलम 42 मध्ये सांगितले कामाचा न्याय असेल किंवा मानवी स्थिती असेल अशा वेगळ्या प्रसूतीवेळी काय करेल, सरकार सहाय्य करेल. हे सरकारचं काय असेल, कर्तव्य असेल. ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 42 मध्ये सांगितलं. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचं कलम 43 भारतीय राज्यघटनेचं कलम 43 मध्ये सांगितले कामगारासाठी निर्वाह वेतन, कामगारासाठी निर्वाह वेतन हे कलम 43 मध्ये आहे. म्हणजे भारतामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक जी शाश्वती आहे ही शाश्वती देण्याचं हे कलम काम करतं की भारतामध्ये कामगारांना निर्वाह वेतन पाहिजे, की प्रत्येक कामगाराला जीवन जगण्यासाठी जेवढ्या आवश्यक गोष्टी आहेत तेवढ्या आवश्यक गोष्टी मिळाल्याच पाहिजेत. त्याला निर्वाह वेतन म्हणतात, ठीक आहे. प्रत्येकाला आपलं जीवन जगण्यासाठी वैयक्तिक जीवन असेल काय असेल हे जगण्यासाठी आवश्यक जे निर्वाह वेतन आहे हे निर्वाह वेतन उपलब्ध करून देणं हे शासन व्यवस्थेचं काय असेल, कर्तव्य असेल, ठीक आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये जे कुटीर उद्योग आहेत, सहकारी उद्योग आहेत किंवा भारतामध्ये सहकारी संस्था आहेत, त्या सहकारी संस्थांना चालना देणं सुद्धा कलम 43 मध्ये सांगितले सरकारचं काय असेल, कर्तव्य असेल, ठीक आहे. म्हणजे कलम 43 आहे कामगारांना निर्वाह वेतन. त्यानंतर कलम 43 नंतर कलम 43A हे भारतीय राज्यघटनेमध्ये नंतर कलम ऍड करण्यात आलं होतं. 43 हे कधी ऍड करण्यात आलं, 42वी घटना दुरुस्ती 1976 ला 43 हे ऍड केलं, ठीक आहे. इथं काय सांगितलं की उद्योगधंद्याचे जे व्यवस्थापन असतात, उद्योगामधील व्यवस्थापन उद्योगाच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा प्रतिनिधी असेल, ठीक आहे. शब्दाचा अर्थ सगळ्यांना समजतो की उद्योगामधील व्यवस्थापनामध्ये तुम्हाला माहिती आहे एखादा उद्योग आहे, समजा एखादा मोठा टाटा कंपनीचा एखादा उद्योग आहे, मग टाटाचा निर्णय, टाटा कंपनी आहे, टाटा कंपनीचा निर्णय कसे होतात तर टाटा कंपनी निर्णय एक संचालक बॉडी असते, ठीक आहे. संचालक बॉडी संचालक काय असते, संचालक असतं. प्रत्येक म्हणजे कुठली जसं शिक्षण संस्थेची एक संचालक बॉडी असते. प्रत्येक ठिकाणी गेला तरी त्या व्यवस्थेचं नियंत्रण करण्यासाठी संचालनाची अथॉरिटी असते. शिक्षण संस्थेमध्ये असते, आरोग्य संस्थेमध्ये असते, वित्त संस्थेमध्ये असते, त्याचप्रमाणे कंपनीच्या उद्योगामध्ये असतात. प्रत्येक ठिकाणी एखाद्या गोष्टीचं व्यवस्थापन करण्यासाठी काय असतं, एक अथॉरिटी असते, त्याला संचालन बॉडी म्हणतात. तर असंच एखादा उद्योग आहे, टाटा कंपनीचा उद्योग आहे, तर टाटा कंपनीचा उद्योजकामध्ये तो उद्योग चालवणं टाटा संचालक बॉडी असते. म्हणजे जे मिस्त्री त्याचे सचिव कोण पाहिजे, अध्यक्ष कोण, त्यामध्ये मोठा वाद तो चालू असतो. टाटा कंपनी सचिव कोण आहे खूप चर्चेमध्ये पण आहे, ठीक आहे. पण असं जे निर्णय घेणारे एखाद्या व्यवस्थापनामध्ये एखाद्या कंपनीमध्ये जी निर्णय घेणारे अथॉरिटी आहे त्या निर्णय घेणाऱ्या अथॉरिटीमध्ये एक कामगारांचा प्रतिनिधी पाहिजेच, तेव्हाच कामगारांचं कल्याण होऊ शकतं. की तुम्ही एखाद्या कंपनीच्या विकासाचा कंपनीसाठी निर्णय घ्याला, पण त्या कंपनीच्या विकासासाठी, कंपनीच्या प्रगतीसाठी निर्णय घेत असेल तर त्यामध्ये प्रत्यक्ष काम करणारे जे कामगार आहेत तर त्या कामगारांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी त्या कंपनीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये एक कामगारांचा प्रतिनिधी असेल, ठीक आहे. मग हा कामगाराचा प्रतिनिधी कसा निवडला जातो, ते सर्व कामगारामार्फत, त्याला युनियन ऑफ लीडर म्हणतात, म्हणजे ते सर्व कामगारामार्फत त्याची नियुक्ती केली जाते आणि तो त्या कंपनीमध्ये सर्व कामगारांचं प्रतिनिधित्व करतो. उदाहरणार्थ तो लाडला पिक्चर आहे, त्या लाडला पिक्चर मध्ये या सगळ्या संकल्पना सांगितलेत की कामगाराचा प्रतिनिधी कसा असतो आणि तो कामगारांच्या हिताचं संरक्षण कसं करतो, ठीक आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 43A मध्ये सांगितलंय की उद्योगामधील व्यवस्थापन आणि कामगारांचे जे प्रतिनिधी काय पाहिजे, व्यवस्थापनामध्ये कामगारांचा प्रतिनिधी पाहिजे.
पाहिजे आणि ते खूप गरजेचं सुद्धा आहे. त्यामुळे काय होतं की कामगारांच्या हिताचं संरक्षण सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर कलम 43, कलम 44 सर्वात चर्चेमध्ये आणि सगळ्यात महत्वपूर्ण, त्याला समान एकरूप नागरी संहिता म्हणतात. एकरूप नागरी संहिता. ठीक आहे. किंवा त्याला समान नागरी कायदा आपण म्हणतात. समान नागरिक कायदा. ठीक आहे. तो सध्या खूप चर्चेमध्ये आहे. कारण का, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय पण दिलाय की भारतामध्ये समान नागरी कायदा प्रस्थापित झाला पाहिजे, एकरूप नागरी संहिता भारतामध्ये तयार झाली पाहिजे, असं भरपूर जणांनी सांगितलंय. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाने सारखं वारंवार स्टेटमेंट दिले पाहिजे. घटनाकारांनी घटना निर्मिती करताना सुद्धा सांगितलं होतं की भारताची वाटचाल ही एकरूप नागरी संहितेकडे पाहिजे, भारतामध्ये समान नागरी कायदा पाहिजे. ठीक आहे. पण त्याला प्रचंड विरोध पण आहे. एकीकडे न्यायालय सांगतं की समान नागरी कायदा आणला, दुसरीकडे सरकार विरोध करतं, दुसरीकडे जे धार्मिक समुदाय असतात ते विरोध करायला चालू करतात. आणि आपण बघू शकतो की समाजामध्ये विरोधाभास असणाऱ्या गोष्टी म्हणजे समान नागरी कायदा, आणि ते भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 44 मध्ये आहे. एकेकदा या समान नागरी कायदा वेगळे मतभेद सुद्धा आहेत. मग एकरूप नागरी संहिता म्हणजे काय? एकरूप शब्दाचा अर्थ प्रत्येकाला समजतो. एकरूप म्हणजे काय, तर आपण मॅथमॅटिक्स मध्ये म्हणतो हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, की दोन त्रिकोण काय आहेत? समान आहेत, त्यांच्या बाजू एकमेकांच्या बरोबर चांगल्या आहेत, त्यांचे कोण एकसारखे आहेत, तर याला आपण काय म्हणतो? हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. ठीक आहे. त्याला म्हणतात एकरूप. नागरी म्हणजे काय? नागरी संहिता म्हणजे काय? कायदा. एकरूप नागरी संहिता की एकच कायदा सर्वांसाठी असेल. एकरूप नागरी संहिता. एकरूप म्हणजे सारखाच. ठीक आहे. सारखा म्हणजे सर्व व्यक्तींना एकच नागरी कायदा असेल, सर्व व्यक्तींना एकच नागरी कायदा. मग भारतामध्ये एकरूप नागरी संहिता नाही का? एकच कायदा काय? संविधान एकच आहे, संविधानाचा एकच कायदा सर्वांना लागू आहे? नाही, संविधानामध्ये एकच संविधान आहे, पण प्रत्येक धर्माचे वेगवेगळे पर्सनल लॉ सुद्धा आहेत. तसं हिंदू पर्सनल लॉ आहेत. ठीक आहे. पण हिंदू कोड बिल मध्ये जे हिंदूंच्या साठी हिंदू कोड बिल जे सगळ्यात वादग्रस्त होतं, त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला कायदे मंत्री पदाचा राजीनामा सुद्धा दिला होता. ते हिंदू कोड बिल, नंतर नेहरूने ते हिंदू कोड बिल मध्ये चार वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हिंदू कोड बिल पारित करून घेतलं. ठीक आहे. मग हिंदू कोड बिल नेमकं काय होतं, तर त्या हिंदू कोड बिल अंतर्गत जे हिंदू धर्मामध्ये, हिंदू समाजामध्ये जे हिंदू लोकांच्या साठी जे विशेष अधिकार होते, हिंदू धर्मामध्ये मिळत होते, ते सर्व अधिकार काय घेतले? काढून घेतले. ठीक आहे. म्हणजे बहुपत्नीत्वाचा अधिकार होता की हिंदूची जे एक मुलगा असेल तो कितीही लग्न करू शकतो. ठीक आहे. आधी तशा प्रोसेस सुद्धा होत्या भारतामध्ये. ठीक आहे. पण ही हिंदू कोड बिल मध्ये काय पूर्णपणे मन केलं की हिंदू विवाह कायदा एकच विवाह करायचा असेल, दुसरा विवाह करायची परवानगी नसेल, परवानगीचे संबंधित महिला असेल तिची तर तुम्ही पत्नीची परवानगी घेऊन ते करू शकता, पण त्याला एक वेगळी प्रोसेस सांगितल्या आणि ते अपवादात्मक असू शकतं. ठीक आहे. म्हणजे काय की हिंदू धर्माअंतर्गत हिंदू लोकांना जे विशेष अधिकार मिळाले ते हिंदू कोड बिल होतं. ठीक आहे. मग त्याला हिंदू कायदा म्हणतात. त्याचप्रमाणे मुस्लिम लॉ सुद्धा आहेत. ठीक आहे. मुस्लिम लॉ म्हणजे काय? कुराणावर आधारित त्यांच्या काहीतरी रीतिरिवाज, संस्कृतीचे काहीतरी नियम आहेत, काहीतरी कायदे आहेत. त्यामध्ये 3 तलाक कायदा होता. ठीक आहे. हा त्यांचा पर्सनल लॉ होता. 3 तलाक म्हणजे काय? एखाद्या महिलेला फक्त 3 पद्धतीने तलाक म्हणले की त्या महिलेचा काय झाला? घटस्फोट झाला. ठीक आहे. मग त्या महिलाचं जे विशेष, त्या महिलांना ते समानता जे महिलाचं स्वातंत्र्य होतं ते मिळू शकत होतं का? तर ते समान नागरिक ते मिळू शकत नव्हतं. मग हे मुस्लिमांचे काही पर्सनल लॉ आहेत, मुस्लिमांचा काही कायदा आहे, तसंच बौद्ध धर्माचे काही कायदे आहेत, जैन धर्माचे काही कायदे आहेत, पारशी धर्माचे काही कायदे आहेत, ख्रिश्चन धर्माचे काही कायदे आहेत. मग भारतामध्ये काय आहे? सर्व धर्मसमभाव आहे. सर्व धर्मांना आम्ही त्यांच्या अधिकारात स्वातंत्र्य दिले. ते मागच्या कलमामध्ये आपण मूलभूत हक्कामध्ये पाहिलं होतं, कलम 25 ते 28 की सर्वांना समान अधिकार आपण दिलं होतं. मग एकीकडे भारताला सर्व धर्माचं स्वातंत्र्य आहे, तर त्या धर्माचे पर्सनल लॉ सुद्धा आहेत आणि भारतीय राजघटना सुद्धा आहे. ठीक आहे. मग अशा वेळी काय केलं पाहिजे की प्रत्येक धर्माचे लॉज जे आहेत, जे कायदे आहेत की ज्याच्यामुळं मानवी हक्काचं हनन होतं, अशा प्रकारचे कायदे कॅन्सल करून त्या ठिकाणी सर्वांच्यासाठी एकसारखा कायदा आणणं, त्याला एकरूप नागरी संहिता म्हणतात. याचा चुकीचा अर्थ घेऊ नका की सर्व धर्माचं अस्तित्व नष्ट करणं, धर्माला अस्तित्व ठेवून सर्वांसाठी एक कायदा करणं. जसं 3 तलाक चुकीचं होतं ते कॅन्सल करायचं. प्रत्येक धर्मामध्ये ज्या निकाह हलालाच्या गोष्टी कॅन्सल करायच्या. प्रत्येक धर्मामध्ये ज्या गोष्टी चुकीच्या असतील, ज्या परंपरागत असतील, ज्याच्यामुळे मानवी अधिकार नष्ट होऊ शकतात, अशा सगळ्या गोष्टी कमी करून सर्वांच्यासाठी एकच एकरूप नागरी संहिता आणणं, ह्यासाठी शासन व्यवस्था प्रयत्नशील असेल असं सांगितलं. सर्वोच्च न्यायालय सारखं सांगत असेल त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. आणि एकरूप नागरी संहिता भारतासाठी खूप गरजेचं आहे, पण त्याची अंमलबजावणी कसं होतं, त्याचा ड्राफ्ट कसा पाहिजे, ह्या बाकीच्या कशा गोष्टी आहेत
आहेत. ब्रिटनमध्ये सुद्धा तुम्हाला एकरूप नागरी संहिता पाहायला मिळते. ठीक आहे. ब्रिटनमध्ये काय आहे, प्रत्येक धर्माचं अस्तित्व आहे, पण धर्म हा त्यांच्या घरापुरता मर्यादित असतो. तुम्ही धर्माचं प्रकटीकरण हा मंदिरापुरता आणि घरापुरतं करू शकता. रस्त्यावर तुमचा धर्म आणू शकत नाही, रस्त्यावर तुम्ही मतभेद करू शकत नाही. तुमचा धर्म हा घरापुरता ब्रिटनमध्ये मर्यादित असतो. ठीक आहे. म्हणजे घराच्या जर तुम्ही बाहेर पडला, तर तुम्ही तुमच्या एरियाच्या जर बाहेर पडला, तर सर्व लोकांना एकच कायदा असेल, सर्व लोक सारखे असतील, समान असतील. ठीक आहे. हे ब्रिटनमध्ये आहे. मग त्याच्या धर्तीवर भारतामध्ये पण तयार झालं पाहिजे. भारतामध्ये सुद्धा सर्व व्यक्ती रस्त्यावर काय पाहिजे, एकसारखेच पाहिजे, सर्वांना एकच अधिकार पाहिजे, एकच कायदा पाहिजे. ठीक आहे. ह्याला एकरूप नागरी संहिता म्हणतात. ठीक आहे. तो वादग्रस्त पण आहे, त्यावर आपण एखादं लेक्चर करून तुम्हाला मी एकरूप नागरी संहिता खूप चांगल्या प्रकारे सांगेन. ठीक आहे. आता आपण थोडक्यात मी सार सांगितला. त्यानंतर कलम 45 भारतीय राज्यघटनेचं कलम 45. कलम 45 मध्ये काय सांगितलंय की 6 वर्षाच्या बालकांच्या संगोपनासाठी. ठीक आहे. आता भारतीय राज्यघटनेचं पहा, ते तुम्हाला गोष्टी तर माहित पाहिजेत की भारतीय राज्यघटनेच्या कलम 21A शिक्षणासंदर्भात आणि भारतीय महासंविधानामध्ये कलम 45 आणि मूलभूत कर्तव्यामध्ये 11वे कर्तव्य. ठीक आहे. म्हणजे शिक्षणासंदर्भात भारतीय राज्यघटने मूलभूत हक्कामध्ये पण आहे, मार्गदर्शक तत्वामध्ये पण आहे आणि मूलभूत कर्तव्यामध्ये पण आहे. मग शिक्षणासंदर्भात 3 ठिकाणी तरतुदी. तिन्ही कधी ऍड झाले तर सगळ्यांना कल्पना आहे, 2002 ला 86वी घटना दुरुस्ती होऊन भारतीय राज्यघटनेमध्ये शिक्षणाचा अधिकार ऍड करण्यात आला होता. 21A, 25 आणि 11वी. ठीक आहे. 21A काय आहे तर 6 ते 14 वर्षातील मुलांना सक्तीचं व शिक्षण अवेलेबल करणे हे 21A मध्ये सांगितलं. 45 आहे. 45 मध्ये काय सांगितलंय की 0 ते 6 वर्षाची जी मुले असतील त्यांच्या संगोपनासाठी काय करणं की शासन व्यवस्था मदत करेल. जे 0 ते 6 वर्ष संगोपनासाठी शासन व्यवस्था मदत करेल, हे शासन व्यवस्थेचं कर्तव्य असेल. ठीक आहे. मूलभूत कर्तव्यामध्ये काय सांगितलंय तर जे 6 ते 14 वर्षाची मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी अनुकूल वातावरण क्रिएट करणं हे पालकांचं कर्तव्य असेल, असं 11व्या कर्तव्यामध्ये सांगितलंय की पालकांना शिक्षणाच्या सर्व संधी उपलब्ध करून देणं हे काय असेल की प्रत्येक पालकाचं काय असेल, कर्तव्य असेल, असं कुठं सांगितलंय तर 11वी कर्तव्यामध्ये सांगितलंय. ठीक आहे. मला वाटतं समज असेल, कलम 45 मध्ये सर्व गोष्टी समज असेल. कलम 45 नंतर कलम 46. कलम 45 नंतर कलम 46. कलम 46. कलम 46 काय पहा की अनुसूचित जाती जमाती म्हणजे SC, ST आणि दुर्बल घटक, जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दुर्बल घटक यांच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंध यांचं संरक्षण, आर्थिक हितसंबंधाचे संरक्षण. म्हणजे शासन व्यवस्था जी असेल ही शासन व्यवस्था काय करेल, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि भारताचे जे दुर्बल घटक आहे त्यांना शैक्षणिक आणि आर्थिक संदर्भात काय करेल, सहाय्य करेल. त्यांचे संरक्षण आहे ते शासन व्यवस्था कलम 46 त्याचं संरक्षण करेल. त्यानंतर कलम 47. ठीक, सोपं आहे. कलम 46. कलम 47. कलम 47 मध्ये काय सांगितले पहा की भारतामध्ये पोषणमान आणि राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य यांच्यामध्ये सुधारणा करणे हे शासन व्यवस्थेचे करते. म्हणजे भारतातील पोषणमान, राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य भारतातील पोषणमान, राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य हे त्यांचे सुधारणे हे शासन व्यवस्थेचं काय असेल, कर्तव्य असेल. भारतातील प्रत्येक व्यक्तीचं पोषणमान, आरोग्यमान, राहणीमान हे सुधारणे शासन व्यवस्थेचं काय असेल, कर्तव्य असेल कलम 47 नुसार. यामध्ये सांगितलंय भारतामध्ये जे मादक पेय आहे त्यामध्ये दारू असेल किंवा गुटखा बाकीच्या गोष्टी, की भारतातील जे मादक पेय आहेत दारू, गुटखा किंवा ड्रग्ज ह्याला पूर्णपणे मनाई करेल.
या कलमाच्या बेसवर काय होतं की ते सर्वांचं पोषणमान राहणीमान सुधारलं पाहिजे. मग ज्या गोष्टी मग पोषणमान आणि राहणीमान नष्ट होतं त्याला भारतीय राज्यघटना काय करते, प्रतिबंध करते. उदाहरणार्थ कोणते घटक असतील तर त्यामध्ये दारू ड्रग्ज वगैरे भारतामध्ये बंद असतं, पण त्याला अपवाद आहे की औषधाची निर्मिती करत असताना मात्र त्याचं उत्पादन करता येतं. ठीक आहे, किंवा सरकारची परवानगी घेऊन त्याची निर्मिती करू शकतं. ठीक आहे, मग या कलम 47च्या बेसवरच काय होतं की भारतामध्ये दारूबंदी कायदा येतो. ठीक आहे, दारूबंदी कायदा सध्या खूप चर्चेमध्ये होता. बिहारमध्ये, गुजरातमध्ये दारूबंदी आहे. ठीक आहे, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे कोरोनाच्या दारूचा टॅक्स वाढला होता, सरकारने परवानगी दिलं होतं. कारण की हे एकमेव आहे जे मादक पेय आहे. मादक पेय काय आहे, तो सरकारचा टॅक्स आहे, राज्य सरकारच्या हातामध्ये तो टॅक्स असतो. ह्या संदर्भात जो टॅक्स आहे हा टॅक्स राज्य सरकार गोळा करतं आणि हा टॅक्स किती टक्के असतो, नियरली 30 ते 40% जास्त असतो. म्हणजे सरासरी एखाद्या दारूची बॉटलीची किंमत जर 400 रुपये असेल तर त्या पाठीमागे किमान 200 रुपये हा टॅक्स असतो आणि हा टॅक्स फक्त राज्य सरकार लावतं. उत्पादन शुल्क, एक्साइज ड्युटी म्हणतात त्याला, उत्पादन कर. हा उत्पादन कर फक्त राज्य संस्थेत कोण लावत असतं, राज्य सरकार लावतं. आणि फक्त महाराष्ट्र सरकार तर प्रत्येक राज्याच्या इन्कम मधला हा सर्वात मोठा इन्कमचा पार्ट. ठीक आहे, त्यामुळं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ज्या रेटमध्ये, कारण का प्रत्येक राज्य सरकार डिसाईड करणार की किती टक्के टॅक्स लावायचा आहे, पण सर्वाधिक टॅक्स इथं लावला जातो आणि ती विक्री पण जास्त होईल. सरकारचं राज्य उत्पादनाचं एक मोठं साधन सुद्धा आहे. म्हणून सरासरी दारूबंदी राज्य काय करत असतं, माघार घेत असतं, कारण त्यांच्या उत्पादनावर काय होतं, परिणाम होऊ शकतं. ठीक आहे, हे कलम 47 आहे. सध्या दारूबंदी खूप चर्चेमध्ये आहे. तुम्हाला माहित पाहिजे भारतीय राज्यघटनेमध्ये दारूबंदी कलम कशाच्या आधारावर आहे, तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 47 मध्ये सांगितले पोषणमान, राहणीमान, सार्वजनिक आरोग्य, आणि ज्याच्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं ती दारूबंदी कायदा 1947 कलम कायदा पारित झाला. ठीक आहे, म्हणजे कलम 47 समजला असेल. त्यानंतर कलम 48, कलम 47 नंतर कलम 48. ठीक आहे, कलम 48 मध्ये काय सांगितलंय पहा, कृषी आणि पशुधन, कृषी आणि पशुधन यांचे संवर्धन, कृषी आणि पशुधन यांचे संवर्धन. कृषी म्हणजे समज भारत हा कृषी प्रधान देश आहे, म्हणजे शेती संदर्भात. आणि पशुधन म्हणजे समज शेतीला आवश्यक असणारे, त्यामध्ये गाय असेल किंवा बाकीचे बकरी, जे शेतीवर काय असतात जोड व्यवसाय आपण चालू करतो गाय. ठीक आहे, म्हणजे कृषी आणि गाय किंवा पशुधन जे आहे यांचं संवर्धन करणे हे राज्य संस्थेचं काय असेल, कर्तव्य असेल. मग कृषीमध्ये आधुनिक शास्त्रीय पद्धतीने कृषी करणं, कृषी विकास करणं, कृषी विकासाला चालना देणं, कृषीमध्ये नवीन प्रोसेस आणणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शासन व्यवस्थेचं हे एक कर्तव्य असेल कलम 48 नुसार. त्याचप्रमाणे कृषीमध्ये असणारे जे गाय, वासरे किंवा सगळ्या कृषीमध्ये वापर करतात पशुपालन, ह्या सगळ्या पशुपालनाचं संवर्धन सुद्धा करणं हे शासन व्यवस्थेचं कर्तव्य आहे. मग यामध्ये गायीचं संवर्धन करण्यासाठी सरकारनं कोणता कायदा केला, गोहत्या बंदी कायदा. गोहत्या बंदी कायदा. ठीक आहे, हा पारित केला. बघा, एखादा कायदा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमावरून येतो हे कलम तुम्हाला चांगलं समजलं पाहिजे. परीक्षेला विचारतात गोहत्याबंदी कायदा केला, तो सरकारला असा कायदा करण्याचा अधिकार आहे का, आणि तो अधिकार आहे तर तो अधिनियम सरकारने कशाच्या बेसवर तयार केला, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 48 मध्ये सांगितलंय कृषी आणि पशुधनाचं संवर्धन करणं. मग पशुधन संवर्धन करण्यामध्ये मग गायी पण येतं. मग गायीचं संवर्धन करण्यासाठी सरकारनं गोहत्या प्रतिबंध कायदा केला, कारण त्याचं संवर्धन झालं पाहिजे. ठीक आहे, मग तो दारूबंदी कायदा कलम 47, गोहत्याबंदी कायदा कलम 48. त्यानंतर 48 कलम 48 नंतर कलम 48A सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड केलं. मूळ राज्यघटनेमध्ये कलम 48A नव्हतं. 42वी घटना दुरुस्ती अंतर 1976 ला 48A भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आलं होतं. मग हे 48A कलम कशासाठी होतं, तर त्यामध्ये सांगितलं होतं पर्यावरण संरक्षण, पर्यावरण व वन्य प्राणी संरक्षण आणि संवर्धन. ठीक आहे, संवर्धन.
म्हणजे कलम 41 हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. 42व्या घटना दुरुस्ती अंतर्गत ऍड केलं होतं. भारतामध्ये होतं कृषी संवर्धनासंदर्भात तरतूद होती, त्याचप्रमाणे पशुधन संवर्धनाची तरतूद होती, पण भारताचं पर्यावरणाचं संवर्धन करणं, वन्य प्राण्यांचं संवर्धन करणं याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये नव्हती. तर त्यासाठी 42व्या घटना तयार केलं. त्यानंतर पर्यावरणामध्ये त्या बेसवर तुम्हाला माहित आहे वॉटर ऍक्ट आलं, म्हणजे पाणी ऍक्ट आला, ठीक आहे, म्हणजे प्रदूषणचे वेग हवा प्रदूषण ऍक्ट आला, जल प्रदूषण ऍक्ट आला, ठीक आहे, पर्यावरण अधिनियम आले, ठीक आहे. हे सगळं नंतर अधिनियम झाले. का झाले? कारण याचं संवर्धन करणे हे शासन व्यवस्थेचं कर्तव्य आहे की भारतामध्ये जे संपूर्ण पर्यावरण आहे, भारतातील संपूर्ण पर्यावरणाचं संवर्धन करणं हे शासन व्यवस्थेचं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे वन्य प्राणी, त्यामध्ये वन्य प्राण्यामध्ये कोण येतं? वाघ, सिंह, जंगलामध्ये जे राहतात ते वन्य प्राणी. इथं आहे ते पशुपालन. पशुपालन म्हणजे आपण पालन करणारे प्राणी, ठीक आहे, हे पाळीव प्राणी आणि हे वन्य प्राणी. तर भारतीय राज्यघटनेमध्ये वन्य प्राणी आणि पाळीव प्राणी दोघांचं पण संवर्धनाची तरतूद आहे. एक 48 मध्ये, दुसरा 48A मध्ये आहे. मग वन्य प्राणी संरक्षण तुम्हाला वेगवेगळे कायदे सुद्धा झाले, ठीक आहे. आणि या कायद्याअंतर्गत मध्ये कायद्याचं कोणतं सध्या तुम्हाला माहित आहे की ही केसेस वगैरे सलमान खानच्या वगैरे चालू होत्या, काळवीटची हत्या केली म्हणून त्याला अटक वगैरे, ठीक आहे. म्हणजे वन्य प्राण्यांची हत्या तुम्ही करू शकत नाही, त्याची शिकार करू शकत नाही, त्याची तस्करी करू शकत नाही, कारण त्याचं संवर्धन करणं हे शासन व्यवस्थेचं कर्तव्य आहे. आणि त्याच्या संवर्धनासाठी शासन व्यवस्थेनं कायदा केला आणि तो कायदा जर तुम्ही भंग करत असाल तर तुम्हाला शिक्षा केली जाते, ठीक आहे. कारण कलम 48A मध्ये त्याची तरतूद आहे. मला वाटतं भारतीय राज्यघटनेचं कलम 48A सुद्धा समजलं असेल. त्यानंतर भारतीय 48 कलम 49, भारतीय राज्यघटनेचं कलम 49. कलम 49 मध्ये काय सांगितलंय? कलम 49 मध्ये सांगितलंय की राष्ट्रीय स्मारके, ठीक आहे, राष्ट्रीय स्मारके किंवा ऐतिहासिक स्मारके असतात, ज्या वस्तू असतात, राष्ट्रीय स्मारके, ऐतिहासिक स्मारके व वस्तू यांचं संवर्धन करणे. म्हणजे तुम्हाला माहित आहे जे किल्ले, गड किल्ले आहेत, एखाद्या ताजमहल सारख्या ऐतिहासिक वस्तू आहेत, ठीक आहे. म्हणजे भारताच्या ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत, आपल्या संस्कृतीच्या ज्या विरासती आहेत, विरासत म्हणजे समजतं की आपल्या संस्कृतीच्या ज्या विरासती आहेत, आपल्या राष्ट्रीय जी स्मारके आहेत, ह्या सगळ्यांचं तुम्ही संवर्धन केलं पाहिजे असं कलम 49 मध्ये सांगितलंय. राष्ट्रीय स्मारके आणि यांचं संवर्धन करणं हे शासन व्यवस्थेचं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाचं सुद्धा कर्तव्य आहे, कारण तो आपल्या इतिहासाचा एक पार्ट आहे. आपलं ते प्रतिबिंब आहे की आपण कोण होतं. स्मारकामध्ये समजतं की आपण कोण होतं, आपला इतिहास काय, ठीक आहे. त्यामुळे असे जे स्मारके आहेत त्याचं संवर्धन करणं हे शासन व्यवस्थेचं कर्तव्य असेल. पण जे गड किल्ले आहेत, गड किल्ल्याचं संवर्धन म्हणजे शिवाजी महाराजांचं संवर्धन आहे, ठीक आहे. तर अशा ठिकाणी आपण त्याचं काय केलं पाहिजे? संवर्धन केलं पाहिजे. हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 49 मध्ये सांगितलं. त्यानंतर पुढे भारतीय राज्यघटनेचं कलम 50. भारतीय राज्यघटनेचं कलम 50, ठीक आहे. कलम 50 खूप महत्वाचा आहे, ते परीक्षेला विचारू शकतात की भारतामध्ये जी न्याय व्यवस्था आहे, भारतातील न्याय व्यवस्था आणि कार्यकारी मंडळ हे दोन्ही एकमेकापासून अलग राहून काम करतील. की भारताचं कार्यकारी न्याय व्यवस्था आणि कार्यकारी मंडळ, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे शासन व्यवस्थेचे 3 अंगे: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय व्यवस्था. तर भारताचा विचार करत असताना भारताचं कार्यकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था दोन्ही एकमेकीपासून अलग राहून काम करतील. म्हणजे भारताचं सत्ता विभाजन सिद्धांत, की सत्तेचं पॉवर ऑफ सेपरेशन भारतामध्ये असेल, सत्तेचा अतिरेक होता कामा नये. कारण न्याय व्यवस्था आणि कार्यकारी मंडळ एकत्र आलेत तर शासन व्यवस्था हुकुमी बनू शकते. आणि तुम्हाला कल्पना आहे की ज्यावेळी कार्यकारी यंत्रणा, ज्यावेळी सरकार खूप मजबूत होतं, ते सरकार पहिली गोष्ट करतं न्याय व्यवस्थेवर आक्रमण करायचं. गेल्या 5 वर्षांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की कितीदा न्याय व्यवस्थेमध्ये न्यायाधीशांनी पुढे येऊन सांगितलं की न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य आता नष्ट व्हालंय आणि तुम्ही लोकांनी तिकडे लक्ष देण्याचं स्वातंत्र्य, न्याय व्यवस्था ब्रेक होऊ शकतं आणि उद्या आमच्यावर नावं येऊ शकतात. जसं कोणाला तर भारतीय न्यायाधीशांना वाटत होतं की आमच्या अधिकाऱ्यांना आमच्या उद्या इतिहासामध्ये आमचे नाव तुमच्यामुळे काय झालं की न्याय व्यवस्था ब्रेक झाली असं आमच्यावर नाव येता कामा नये. त्यामुळे शासन व्यवस्थेचे न्यायाधीश काय सांगालेत, पत्रकार परिषदेमध्ये सांगालेत की भारतामध्ये न्याय व्यवस्था खूप धोक्यात आहे, ठीक आहे. पुन्हा 99 घटना दुरुस्ती झाली, 99 घटना न्यायालयीन स्वातंत्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. म्हणजे प्रत्येक वेळी न्यायालयाच्या स्वातंत्र्यावर हस्तक्षेप केला जातो, आक्रमण केलं जातं. आणि हे सरकार जेव्हा ताकदवर येत होतं, इंदिरा गांधीच्या कालखंडामध्ये सुद्धा न्यायव्यवस्थेवर आक्रमण झालं होतं.
तर भारतामध्ये म्हणजे प्रत्येक जेव्हा सरकार असतं, सरकार जर मोठं सत्तेमध्ये आलं, त्याच्या आता जर ताकद वाढली, त्याचं जर पहिलं काम असतं की न्याय व्यवस्थेला कंट्रोलमध्ये ठेवणं. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 50 मध्ये सांगितल्या की न्याय व्यवस्था आणि कार्यकारी यंत्रणा एकमेकापासून अलग असतील आणि एकमेकाच्या अलग रीती काय करत असेल, काम करत असेल. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा कलम 51 आहे. त्या कलम 51 मध्ये काय सांगितलंय की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था, आंतरराष्ट्रीय शांतता जे भारत सरकार आहे, भारत सरकार आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असेल. मग त्यामध्ये मग राष्ट्राचे संबंध कसे पाहिजेत, भारत आणि पाकिस्तान संबंध कसे पाहिजेत, भारत अमेरिका संबंध कसे पाहिजेत, भारत रशिया संबंध कसे पाहिजेत, ह्या सगळ्या संबंध कसे पाहिजे. तर भारतीय राज्यघटनेत जगातील एकमेव राज्यघटना अशी आहे की त्या राज्यघटनेमध्ये सांगितलंय की तुम्ही आंतरराष्ट्रीय संबंध सुद्धा कसे ठेवायचे, की मैत्रीपूर्ण आणि शांततेने तुम्ही संबंध ठेवले पाहिजे, विनाकारण शत्रूने युद्धजन्य तुम्ही काय केलं नसलं पाहिजे, संबंध निर्माण केले नसले पाहिजेत. मैत्रीपूर्ण संबंध ठेवून काय केलं पाहिजे, तुम्ही काय केलं, भारताचं परराष्ट्र धोरण आखलं पाहिजे, असं भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये सांगितलं. आता फक्त मी एक सांगेन की भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51A सुद्धा आहे. ठीक आहे, 51A आहे, पण ते कर्तव्यासंदर्भात आहे. ते भारतीय राज्यघटनेमध्ये 1942 ला 76व्या घटना दुरुस्तीअंतर्गत ऍड करण्यात आलं होतं. त्यामध्ये भारतीय राज्यघटनेमधून ते भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A मध्ये येतं. आताच्या आपण ज्या गोष्टी पाहिल्या त्या भाग 4 मध्ये येतात. 51A कलम आहे ते भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A मध्ये येतं. ह्यामध्ये जे भारतीय लोक आहेत, भारतीय लोक कोणती कर्तव्य पार, अशा प्रकारचे 11 कर्तव्य तुम्हाला इथे पाहायला मिळतात. ठीक आहे, त्यासाठी मी वेगळं लेक्चर घेणार आहे का, सोपा पॉईंट आहे की भारतीय राज्यघटनेचे 11 प्रकारचे कर्तव्य. आता आपण पाहिलं की लोकांना भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 ते 35 मध्ये पाहिलं लोकांना कोणते अधिकार असतील. ठीक आहे, कलम 36 ते 51 मध्ये पाहिलं की राज्य संस्था कशा प्रकारे काम करेल. ठीक आहे, त्याचप्रमाणे कलम 51A आहे की जे भारतातील लोक आहेत त्या भारतातील लोकांचे कोणती कर्तव्य असतील. ठीक आहे, मूळ राज्यघटनेमध्ये कर्तव्य नव्हती. भारतामध्ये 45व्या घटना दुरुस्ती अंतर्गत भारतीय राज्यघटनेने कर्तव्य ऍड केली. सुरुवातीला 10 कर्तव्य होते. 2002 ला 11वं कर्तव्य शिक्षणानंतर ऍड करण्यात आलं होतं. ठीक आहे, मग कोणत्या समितीच्या शिफारसीने भारतीय राज्यघटनेमध्ये कर्तव्य ऍड केले, त्या कर्तव्याची कोणकोणत्या गोष्टी ते तुम्ही स्वतः अनालिसिस करा, तुमच्या वाचनापुरती तुमचा होमवर्क म्हणून घ्या आणि त्या गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे करा, ते तुम्हाला तिथला पाठ समजेल. मला वाटतं महाराष्ट्रीय तत्त्वांची जी घटनात्मक तरतूद होती ही घटनात्मक तरतूद इथं संपते. त्यानंतर पुन्हा काही पुढच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की जी मार्गदर्शक तत्वे आहेत. ठीक आहे, ह्या एक तुम्हाला शिकवताना थोडं मी सांगितलं, पण ठीक आहे, सुरुवातीला पहिला पॉईंट घेऊया की जी मार्गदर्शक तत्वे आहेत ते मार्गदर्शक तत्वामध्ये कोणती मार्गदर्शक तत्वे नंतर ऍड करण्यात आली होती, जे मूळ राज्यघटनेमध्ये नव्हती, पण कोणती मार्गदर्शक तत्वे कोणत्या घटना दुरुस्ती अंतर्गत भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड केली. हा जो डाटा मित्रा एक्स्ट्रा देतो का तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे की ती कोणकोणती, तर 42व्या घटना दुरुस्ती अंतर्गत 42व्या घटना दुरुस्ती अंतर्गत भारतामध्ये कोणते, तर 42व्या घटना दुरुस्ती अंतर्गत 4 मार्गदर्शक तत्वे भारतामध्ये ऍड केली. किती? 4. त्यातलं पहिलं होतं, ठीक आहे, 39F, दुसरं होतं 39A, त्यानंतर पुढे होतं 43A आणि त्यानंतर पुढे होतं 48A. हे 4 कलम आहेत. हे 4 कलम 42व्या घटना दुरुस्ती अंतर्गत भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड केलं. त्यानंतर पुढे 44वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती. तर 44व्या घटना दुरुस्ती अंतर्गत भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 38(2), कलम भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 38(2) हे ऍड करण्यात आलं 44व्या घटना दुरुस्ती अंतर्गत. त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती, 86वी घटना दुरुस्ती, तर 45 ची व्याख्या बदलली. ठीक आहे, म्हणजे कलम 45 ची व्याख्या बदलली. ठीक आहे, ह्या 3 गोष्टी तर तुम्हाला माहिती पाहिजेत की मूळ राज्यघटनेमध्ये कोणतं नव्हतं, नंतर कोणत्या गोष्टी ऍड केल्या. तर 42व्या घटना दुरुस्ती 4 मार्गदर्शक ऍड केली, 44व्या घटना दुरुस्ती 38(2) ऍड केलं आणि 86व्या घटना दुरुस्ती कलम 45 ची डेफिनेशन चेंज केली. ठीक आहे, इथं पण समजतं. त्यानंतर जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती मार्गदर्शक कोणती, गांधीवादी. सामाजिक तत्वे कोणते आहेत, ठीक आहे, सामाजिक तत्वे, सामाजिक
किंवा त्याला आपण दुसरं म्हणतो समाजवादी तत्वे. समाजवादी शब्दाचा अर्थ तुम्हाला समजतो की भारतीय समाजाचा अर्थ काय, जसं मी प्रस्ताविकेच्या डेफिनेशन मध्ये सांगितलं होतं की समाजवादी शब्दाचा अर्थ कोणता होतो. तर भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवादी कोणते कलम आहेत, तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 38, ठीक आहे, कलम 39, ठीक आहे, हे थोडं माहित पाहिजे. समाजवादी तत्व कोणते आहेत, कलम 38, कलम 39, कलम 41, 42, कलम 41, 42, 43, 43A, ठीक आहे, कलम 43A हे भारतीय राज्यघटनेतील समाजवादी कलम आहे. त्यामध्ये कलम 47 सुद्धा येतं, कलम 47, ठीक आहे. ही भारतीय कृषी म्हणजे भारतीय राज्यघटनेची ही समाजवादी तत्वे आहेत. कलम 38, 39, 41, 42, 43, 43 आणि 47 ही भारतीय राज्यघटनेची समाजवादी तत्वे आहेत. त्यानंतर गांधीवादी कोणती तत्वे आहेत, भारतीय राज्यघटनेची गांधीवादी तत्वे. गांधी म्हणजे गांधी विचार बघा, एक आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी तुम्ही पाहिलाय की भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला होता, स्वातंत्र्य भारतामध्ये वेगवेगळ्या विचारधारा होत्या. गांधी विचारधारा होती, समाजवादी विचारधारा होती, साम्यवादी विचारधारा होती, आझादी पुन्हा क्रांतिकारी विचारधारा होती, गांधीवादी विचारधारा होती, ठीक आहे, ब्रिटिशांची विचारधारा होती, अमेरिकेची विचारधारा होती. कारण भारतीय राज्यघटनेमध्ये सर्व विचारधारेचा प्रभाव तुम्हाला पाहायला मिळतो आणि प्रत्येक विचारधारेचं एक स्वप्न होतं की भारत कसा बनवायचा. गांधीचं होतं ग्राम स्वराज्याची संकल्पना होती, नेहरूंची होती आदर्श संकल्पना होती की जगाच्या बेसवर भारताचं आधुनिकीकरण घडून आणायचं, ठीक आहे. पुन्हा सुभाषचंद्र, प्रत्येकाची भारत स्वातंत्र्यवेळी वेगवेगळ्या विचारधारा होत्या आणि वेगवेगळ्या विचारधारामध्ये वेगवेगळ्या संकल्पना सुद्धा होत्या, ठीक आहे. मग भारतीय घटनाकारामध्ये सगळे विचारवंत होते, सगळ्या विचारधारेचे लोक होते. मग सगळ्यांच्या विचारधारा भारतीय राज्यघटनेमध्ये लागू करणं आवश्यक नव्हतं, पण ह्या सर्व विचारधारा भविष्यात लागू केल्या पाहिजेत. यासाठी इतिहासकारांनी काय केल्या होत्या, सगळ्या विचारधारा आपल्या मानसिक तत्वामध्ये टाकल्या होत्या, ठीक आहे. मग यामध्ये मग गांधीवादी काय विचाराची कलम आहेत, समाजवादी काय विचारधाराची कलम आहेत. मग गांधीवादीमध्ये म्हटलं तर कलम 40, गांधीवादीमध्ये कलम 40, कलम 43, कलम 43B, त्यानंतर कलम 46, त्यानंतर कलम 47, 48 ही गांधीवादी कलमे आहेत. कोणकोणती, कलम 43, 43B, 46 कलम, कलम 47 आणि कलम 48 ही गांधीवादी कलम आहेत, ठीक आहे. त्यानंतर तिसरा आहे बुद्धिवादी कलम. बुद्धिवादी म्हणजे काय, ते वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित जे कलम आहेत त्यांना आपण बुद्धिवादी कलम म्हणतो की वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित जी कलम. त्यामध्ये मग कलम 44 आहे समान नागरिकता, कलम 45 आहे शिक्षणासंदर्भात आहे, कलम 48 आहे संरक्षणासंदर्भात आहे, कलम 48A आहे. त्यानंतर पुन्हा कलम 49 आहे, कलम 50 आहे, कलम 51 आहे. हे बुद्धिजीविका आहेत कलम आहेत, ठीक आहे. ते म्हणजे कोणकोणते, तर बुद्धिवादी कलम कोणते आहेत, कलम 44, कलम 45, कलम 48, कलम 48A, कलम 49, कलम 50 आणि कलम 51 हे बुद्धिवादी कलम आहेत. काही गांधीवादी आहेत, काही बुद्धिवादी म्हणजे आधुनिक आहेत आणि काही कलम आहेत ते समाजवादी पण आहेत. हे तिन्ही कलमात तुम्हाला अर्थ थोडा माहिती पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर जी मार्गदर्शक तत्वे आहेत, ह्या मार्गदर्शक काही प्रमाणात त्याचं महत्व काय आहे, तर त्याचं महत्व सांगताना M.N. सिंघवी आहेत, ते म्हणतात की ही मार्गदर्शक तत्वे भारतातील जीवन प्रदान करतात. असं कोण म्हणतं, तर N.M. सिंघवी आहेत. हे काय म्हणतात, हे मार्गदर्शक तत्वे भारतामध्ये जीवन प्रदान करतात, ठीक आहे. त्यानंतर MC छगला की MC छगला ते काय म्हणतात की या मार्गदर्शक तत्वाची जर अंमलबजावणी झाली तर भारत हा जगातील स्वर्ग बनेल, असं S.G. छगला जे माजी सरन्यायाधीश होते ते म्हणतात. त्यानंतर पुन्हा B.N. राव ते घटनाकाराचे कोण होते, कायदेशीर सल्लागार होते, तर ते काय म्हणतात, ही एक नैतिक तत्वे आहेत. ह्या नैतिक तत्वांमुळे भारतामध्ये किमान एक शैक्षणिक मूल्य प्राप्त होतं, असं कोण म्हणतं, तर भारताचे घटनात्मक सल्लागार भारताचे घटनात्मक कायदेविषयक सल्लागार होते ते B.N. राव असं म्हणतात. पुन्हा या मार्गदर्शक काही प्रमाणात टीका सुद्धा केली जाते. पहिली टीका केली जाते ते गैर न्यायप्रविष्ट आहेत. गैर न्यायप्रविष्ट म्हणजे जे अंमलबजावणी झाली म्हणजे न्यायालय याचिका दाखल करून त्यावर प्रचंड टीका केली जाते. पुन्हा ते अतार्किक आहेत, त्याच्या डेफिनेशनचा अर्थ समजत नाही असं काही जण म्हणतात की अर्थ समजत नाही. त्या साधी की लोकशाही कल्याणासाठी संवर्धन, पण लोकशाही कल्याण म्हणजे नेमकं त्याची व्याख्या सांगितली ना, म्हणजे ते अतार्किक आहेत अशी काही जण टीका करतात की यामध्ये जी शब्द रचना आहे त्या शब्द रचनेचा अर्थच लावता येत नाही, त्याचा अर्थ कोणता तो राज्यघटनेमध्ये सांगितलेला नाही, त्यामुळे काही जण म्हणतात ते अतार्किक आहेत. त्यातून काही म्हणतात की ह्याच्यामुळे घटनात्मक संघर्ष निर्माण होऊ शकतो अशी जर टीका केली जाते. एकीकडे सरकारचे अधिकार आहेत, एकीकडे कायदे, एकीकडे हक्क आहे, सरकार आहे, त्या सगळ्यांच्या मध्ये घटनात्मक संघर्ष निर्माण करायचं काम सुद्धा मराठी तत्वे करतात अशी सुद्धा त्यावर टीका केली जाते. म्हणजे मराठी तत्वावर काही टीका पण केल्या जातात, पण त्या टीका आणि सध्या मराठीचा उपयोग म्हटलं तर मराठी टीकापेक्षा तिचा खूप महत्वाचा आहे, तर त्यामुळे भारतीय वेगळे जीवन प्रणाली निर्माण झाल्या, ठीक आहे.
त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये काही महाराष्ट्र तत्वाच्या बाहेर सुद्धा काही महाराष्ट्र तत्वे आहेत. तसं कलम 335 आहे, सेवा आणि पदे संदर्भात आहे. त्यानंतर 350A आहे, ठीक आहे, 351 आहे. हे म्हणजे 335, 350A आणि 351 ही सुद्धा महाराष्ट्रीय तत्वे आहेत. ते भारतीय राज्यघटनेच्या भाग 4च्या बाहेरतील महाराष्ट्रीय तत्वे आहेत. ती कोणती आहेत ती तुम्ही अनालिसिस करा. ठीक आहे, बघा म्हणजे इथपर्यंत आपला हा टॉपिक संपतो आणि ह्या टॉपिक मधून आपण 1 ते 51A पर्यंतचे सर्व कलम आपले काय होतात इथं कंप्लीट होतात, पूर्ण होतात. आणि टोटली 10 लेक्चर मध्ये आपण भारतीय राज्यघटनेचे 1 ते 51 कलम कंप्लीट केलं होतं. नियरली त्यासाठी 14 ते 15 तास लागले होते. आणि हे व्हिडिओ तयार करण्यापासून एक उद्देश होता की तुम्ही येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेला सामोरे जाताना तुम्हाला या लेक्चरचा जास्तीत जास्त फायदा हो. ठीक आहे, आणि आशा आहे तुम्हाला या लेक्चर मधून भरपूर फायदा सुद्धा होईल. तुम्हाला जर फायदा होत असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांच्या पर्यंत ह्या गोष्टी पोच करा, म्हणजे त्यांना सुद्धा परीक्षेला ह्या लेक्चरचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच.